हरे कृष्ण. आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे भक्तिशास्त्री कोर्समध्ये. आपण स्टडी करत आहोत श्रीमद भगवद्गीता अध्याय नंबर 3. कर्मयोग. तर आपण या अध्यायामध्ये आतापर्यंत श्लोक नंबर 24 पर्यंत पूर्ण केलेला आहे. राईट. श्लोक नंबर 1 ते 5 पर्यंत भगवंताने सांगितलं की 2 मार्ग आहेत आत्मसाक्षात्काराचे, कर्मयोग आणि ज्ञानयोग. आणि अर्जुनाकरता जो मार्ग श्रेयस्कर आहे तो आहे कर्मयोग. आणि भगवंताने सांगितलं की कर्म केल्याशिवाय कुणाला पर्याय नाहीये जगामध्ये, कारण कर्म केल्याशिवाय कोणी राहू शकत नाही. श्लोक नंबर 5 मध्ये. त्यानंतर मग त्यांनी सांगितलं की ह्या जगामध्ये जर आपल्याला राहायचं असेल तर आपण अनासक्त राहून राहायला पाहिजे. याचा अर्थ असा होत नाही किंवा आपण कुठलं कार्य करणार नाही जर आपल्याला गरज पडत असेल तर, किंवा आपल्याला गरज पडत नसेल तरी सुद्धा. मग त्या व्यक्तीची जी मानसिकता आहे ती श्लोक नंबर 6 आणि 7 मध्ये वर्णित केलेली आहे. सॉरी, 6-7 नव्हे, नंतर पुढे 6-7 पर्यंत भगवंताने सांगितलं की अशा प्रकारे हा जो व्यक्ती आहे त्याने काय करायचं, जे आपलं स्वभाव आहे त्या स्वभावानुसार राहायचं आणि कर्म करून अनअटॅच रूपामध्ये राहायचं. मग भगवंताने कर्मकांडाला सुरुवात केली श्लोक नंबर 9 पासून. त्याने सांगायला चालू केलं की ठीक आहे, या जगामध्ये राहण्याकरता मग आपल्या ज्या गरजा प्राप्त करायच्या त्याकरता एक सिस्टम बनवलेली आहे, आणि ती सिस्टम आहे यज्ञाची. श्लोक नंबर 9, 10, 11 ते 16 पर्यंत तुम्हाला याचं वर्णन आलं होतं की आपल्या गरजा पूर्ण करण्याकरता आपण कशा प्रकारे यज्ञ करून त्या गरजा पूर्ण केल्या पाहिजेत. जर त्या नाही केल्या आपण यज्ञ करून पूर्ण, तर आपण या जगामध्ये बंधनामध्ये अडकतो, कारण आपण या जगातनं काही ना काहीतरी घेत असतो. आपण जर त्याला परतफेड नाही केली तर आपल्याला बंधन लागतं. राईट. आणि मग भगवंतांनी 17व्या श्लोक मध्ये सांगितलं की पण जो आता त्याने कर्मकांड लेवल सांगितलं, मग कर्मयोगाच्या लेवलला गेले वरती. मग त्याने सांगितलं की पण जर एखादा व्यक्ती जो ऑलरेडी अध्यात्मामध्ये प्रगत झालेला आहे, कर्मकांड स्तरावरून कर्मयोगावरती जाऊन, आणि ज्याला जगाशी काही घेणं देणं नाहीये, त्याला काहीच कर्तव्य राहत नाही, पण त्याला जर काही कर्तव्य करायचं असेल तर सुद्धा तो मागे राहत नाही, तो आपलं कर्तव्य पूर्ण करतो. राईट. श्लोक नंबर 17, 18, 19. आणि भगवंताने सांगितलं की या जगामध्ये असे अनेक उदाहरणं आहेत, जसं जनक महाराज आहेत, त्यांनी पण या जगामध्ये कार्य केलं लोकसंग्रह करता, लोककल्याणाकरता. त्यांना गरज नव्हती, पण त्यांनी उदाहरण स्थापित करण्याकरता स्वतः या जगामध्ये वावरले. त्याच प्रकारे मी सुद्धा वावरत आहे अर्जुन. श्लोक नंबर त्यांनी सांगितलं 21 मध्ये इन जनरल प्रिन्सिपल दिलं यदेत आचरती. 22, 23, 24 या श्लोकांमध्ये भगवंताने सांगितलं की मी पण या जगामध्ये कशा प्रकारे कार्य करत आहे, मला गरज नाही पण मी कार्य करतोय का, ते एक उदाहरण प्रस्तुत करण्याकरता. राईट. मग त्यानंतर मग आपण लास्ट इथे जे बघत होतो श्लोक नंबर 24. श्लोक नंबर 24 मध्ये तुम्ही जर गेलात तर तात्पर्यामध्ये प्रभुपाद मध्ये एक श्लोक कोट करतात, 10.33.30-31, जो परीक्षित महाराजांचा प्रश्न होता. राईट. सुखदेव गोस्वामींना जेव्हा भगवंतांनी रासलीलेचं वर्णन केलं, तेव्हा सुखदेव गोस्वामींना प्रश्न विचारला गेला की मग भगवंतांनी अशा प्रकारे रासलीला का केली. राईट. मग तेव्हा सुखदेव गोस्वामी परीक्षित महाराज सांगतात की जे काही पॉवरफुल व्यक्ती असतात, ईश्वराणांच वचम सत्यम तथैव चरितम क्वचित. राईट. त्या अनुवादामध्ये लिहितात प्रभुपाद, मनुष्याने भगवंत आणि त्यांच्या प्रामाणिक सेवकांच्या केवळ आदेशांचे पालन केले पाहिजे. त्यांचे उपदेश आपल्यासाठी सर्व दृष्टीने हितकारक असतात, आणि कोणताही बुद्धिमान मनुष्य त्या उपदेशांचे पालन जसे करत आहे तसे करेल. राईट. तथापि मनुष्याने त्यांच्या कृत्यांचे अनुकरण करण्याच्या प्रयत्नांपासून सावधानता राखली पाहिजे. आणि मग त्यांनी खाली उदाहरण दिले शिवजींचं, जे त्यांनी विषपान केलं होतं. राईट. मग आपण ते विस्तारामध्ये काल लास्ट टाइम आपण डिस्कस केलं होतं की कशा प्रकारे भगवंतांच्या काही लीला अनुसरणीय असतात, काही लीला अनुकरणीय असतात. तर बऱ्याच लीलांना आपण अनुकरण करू शकत नाही, अनुसरण करू शकतो. त्याच प्रकारे या जगामध्ये अनेक महापुरुष आहेत. आता तुकाराम महाराजांना कोण अनुकरण करेल? नाही करू शकत आपण तुकाराम महाराजांना इमिटेट. म्हणाल की अरे तुकाराम महाराजांना भजन करायचे दिवसभर, ते आपण पण दिवसभर भजन करू शकतो, आता नव्हे, वानप्रस्थ झाल्यावरती. राईट.
कारण आता जर आपण भजन करायला गेलो तर आपल्याला भोजन जेव्हा आठवेल तेव्हा है ना, मग काय होईल? सगळ्यांची पत्नी तशी नसणार आहे जशी आवली होती. 12 मैल दूर डोंगरावर जाऊन तुम्हाला भोजन द्यायला येणार नाही ती, राईट? मधुसूदन प्रिया माताजी कुठे गोव्याला आहेत का? एक सेकंड. ओके, नाही चालेल चालेल, राहू द्या माताजी. मधुसूदन प्रिया माताजी राहू द्या, चांगलं दिसते. निसर्गरम्य वातावरण. खरंच तुम्ही बाहेर आहात का की बॅकड्रॉप लावलाय तुम्ही? नाही, इथेच आहे, नाशिक मध्येच आहे. अच्छा, नाशिक मध्ये सुंदर गार्डन उगवलेलं आहे. ओके ओके, चालू द्या चालू द्या. तर मग अशा प्रकारे त्यांनी सांगितलं, आणि आपण लास्ट टाइम बघितलं होतं की कशा प्रकारे भगवंतांनी अनेक अनेक लीलांचं वर्णन केलेलं आहे. त्यांच्या काही लीला आहेत ज्या आपल्याला पचू शकतात, काही लीला पचू शकत नाहीत, राईट? ज्या लीला आपल्याला पचू शकत नाहीत त्या लीलांचं आपण स्पष्टीकरण लास्ट टाइम केलं होतं. त्याच्यामध्ये एक मला स्टोरी सांगायची राहिली होती की ह्या जगामध्ये मॉरॅलिटी आणि इमॉरॅलिटी त्याच्यावरती बरेच लोक डिबेट करतात. आता मध्यंतरी ते फार डिबेट मध्ये आहे, भगवान राम ने मांस खाया क्या? आता प्रभुपादांना एकदा असं विचारलं होतं, प्रभुपाद म्हटले मांस का तुमको भी खा जाएंगे. इन द सेन्स की भगवंतापासून सगळ्या सृष्टी निर्माण होते, राईट? आणि भगवंतांनी वृंदावनमध्ये लीला केली तेव्हा त्यांनी अग्नी प्यायले होते, अग्निपान केलं होतं, राईट? मग तुम्ही पण अग्निपान करू शकता का? मग ज्या लोकांना उगाच फालतू गोष्टीवरती डिबेट करायचं आहे किंवा काय पण उगाच नाव ठेवायचं, ते लोक काय पण म्हणत असतात. आपण अशा डिबेटमध्ये न पडता जे आवश्यक आहे ते आपण घेतलं पाहिजे भगवंतांकडून, आणि जे आपल्याला समजत नाही, डायजेस्ट होत नाही, ते काय त्यांची भगवत्ता आहे. आपण जर त्यांना इमिटेट करायला गेलो तर आपल्याला काय होईल? आपलं नुकसान आहे. जसं आपण बघितलं महाभारतामध्ये बरेच प्रसंग आपण लास्ट टाइम डिस्कस केले होते. त्या प्रसंगामध्ये एक स्टोरी राहिली होती सांगायची तुम्हाला. त्या स्टोरी मार्फत तुम्हाला आणखी क्लिअर मध्ये थोडी क्लॅरिटी येईल की कधी कधी आपण तथाकथित आदर्शवादी बनलो तर त्याच्यात आपल्यालाच त्रास होणार. आपण तथाकथित आदर्शवादी बनू शकत नाही भगवंतांना इमिटेट करून. जे प्रॅक्टिकल आहे ते आपल्याला प्रॅक्टिकल करावं लागतं, राईट? जसं हे आपण सगळे जे सेक्शन बघितले होते, कर्णाचा वध आणि द्रोणाचार्य आणि हे सगळ्यांचा वध, राईट? मग याच्यामध्ये असं, आणि ते आपण उदाहरणं बघितली होती की अशा प्रकारे पृथ्वीराज चव्हाण आणि हे सगळ्यांचं. सो यू हॅव टू चूज लेसर इव्हिल टू अवॉइड ग्रेटर इव्हिल. म्हणजे आज त्याला काय म्हणतात, या शटोशाट्यम, बी कनिंग विथ द कनिंग. धूर्त लोकांसोबत धूर्त राहावं लागतं, किंवा जे अनप्रिन्सिपल लोक आहेत त्यासोबत प्रिन्सिपलने वागून काम चालत नाही. त्यांना त्याच भाषेमध्ये समजावं लागतं आपल्याला, राईट? बिकॉज दिस इज अ रिअल वर्ल्ड. तर पुराणामध्ये अशी स्टोरी येते बऱ्याचदा, ही स्टोरी तुम्ही बऱ्याचदा ऐकली असेल, सत्यवादी ब्राह्मणाची स्टोरी, राईट? सत्यवादी एक ब्राह्मण होता. सत्यवादी म्हणजे कधीच खोटं बोलणार नाही, नेहमी खरंच बोलायचं, काही पण सिच्युएशन असो. पण असं चालत नाही ना प्रॅक्टिकल रिअल वर्ल्ड मध्ये. हे सांगून माझा म्हणण्याचा अर्थ असा नाही की आपण खोटे बोलावं. प्रत्येक गोष्टीचं देश काळ पात्र असतं. तर मग हा एक ब्राह्मण होता, सत्यवादी ब्राह्मण, ज्याची पुराणामध्ये स्टोरी आहे की एकदा हा ब्राह्मण एका गावामध्ये भ्रमण करत होता. गावामध्ये भ्रमण करता करता संध्याकाळ झाली. आपल्याला माहिती आहे की पूर्वीच्या काळी लोक जेव्हा ट्रॅव्हल करायचे तेव्हा संध्याकाळ झाली थांबून राहायचे एका ठिकाणी, जिथे गाव भेटेल तिथे, जिथे त्यांना आश्रय भेटेल तिथे. आपल्यासारखं नव्हतं आज की अरे आता रात्री पण प्लेननी, सकाळी पण ट्रेननी, सगळीकडे दिवस रात्र लोक ट्रॅव्हल करत असतात. दिवस नाही, रात्र नाही, काय नाही. पूर्वी तसं नव्हतं. मग हा सत्यवादी ब्राह्मण जो असतो, ऑफकोर्स ह्या आयुष्यामध्ये सत्यवादी नसतो तो, हा ब्राह्मण असतो पहिले. मग हा जातो एका गावात राहतो, संध्याकाळी एका फॅमिलीकडे राहतो, तो एका कुटुंबाच्या घरी राहतो, नवरा बायको असतात ते. आणि मग रात्री अचानक अशी एक घटना घडते. आता त्या घटनेला सगळे कनेक्शन्स आहेत. त्या घरामध्ये जी गृहिणी असते ती याच्यावरती आसक्त होते, या व्यक्तीवरती, आणि ती म्हणते की
तुम्ही माझ्यासोबत संग करा. हा जो ब्राह्मण असतो तो म्हणतो की मी असं करू शकत नाही, कारण मी ब्राह्मण आहे, तुम्ही परस्त्री आहात. तर मग ह्या जी स्त्री असते तिला भीती वाटते की आता जर लोकांना जर कळलं की अशा प्रकारे माझं वर्तन आहे तर माझी समाजामध्ये काय होईल, बेइज्जती होईल. मी काय करते, ही जो नवरा असतो तो वेस्ट करत झोपलेला असतो, काय असतो वॉटेवर, ही त्याचा मर्डर करते. तुम्हाला वाटेल फिल्मी स्टोरी आहे. फिल्म की स्टोरी ऐसी होती है, बट दिस इज हाऊ रिअल लाईफ इज ऑल्सो लाईक अ फिल्म. म्हणजे याचा मर्डर करून टाकतो नवऱ्याचा आणि मग आरडाओरडा करायला चालू करते, बचाव बचाव, खून खून. मग तेवढ्यामध्ये गावातले सगळे लोक येतात, बघतात की अरे याचा मर्डर झालेला आहे. आता त्यावेळेला काय ते सगळे तुमचे हे नव्हते, DNA फिंगरप्रिंट्स वगैरे, फॉरेन्सिक सायन्स वगैरे काय नव्हतं तेव्हा, की अरे अभी चाकू में किसका हाथ का निशान लगाया ढूंढ के निकालो. तर ती म्हणते की बघा बघा बघा, याने मला दूषित करण्याचा प्रयत्न केला आणि मी प्रतिकार जेव्हा केला तेव्हा याने माझ्या नवऱ्याचा खून करून टाकला. अशा प्रकारे तिने स्टेटमेंट दिलं. मग आता जी पंचायत होती ती गावातले लोक होते. आता दुसरा तर काय पुरावा नव्हता, दॅट्स द ओनली प्रूफ. कुणी कुणाला बघायला नाही, काय नाही. जो मेला तो मेला, जे जिवंत होते समोर समोर होते. मग आता काय करणार. मग पंचायतने या ब्राह्मणाला काय केलं, कस्टडीमध्ये घेतलं की तुम्ही आता याच्या बोलण्यावरती पण काय विश्वास बसेना लोकांना. मग पंचायतने याला कस्टडीमध्ये घेतलं आणि त्याने निर्णय करायचा प्रयत्न केला की याला काय शिक्षा दिली पाहिजे, कारण हा ब्राह्मण होता. आता ब्राह्मण आहे तर याला शिक्षा काय देणार. बघा पूर्वीच्या वेळी वैदिक कल्चर कसं होतं की मग त्याने याला मारलं नाही पण या ब्राह्मणाचे हात कापून टाकले. राईट, हात कापून टाकले म्हणजे मोठी शिक्षा असते. कधी कधी लोक म्हणतात की अरे मर गया तो अच्छा होगा लेकिन लूला लंगड़ा नहीं रहना चाहता हूं मैं, वो ज्यादा तकलीफ आहे, दॅट्स मोर डिफिकल्टी तसं जीवन जगण्यामध्ये. मग ह्याला ती शिक्षा देण्यात आली आणि मग शिक्षा दिल्यावरती हा जेव्हा दुसऱ्या दिवशी ते गाव सोडून जात होता तेव्हा हा ब्राह्मण होता. तेव्हा याने विचार केला की अरे ऐसा कैसे हो गया मेरे साथ, मैंने तो कुछ नहीं किया था, मैं सिंपल था, मैं गांव में आया, घर में रहा, लेकिन मेरे साथ ऐसा हो गया. हा भगवत चिंतन करतो, भगवंतांना विचारतो की मेरे साथ ऐसा क्यों हुआ. तेव्हा भगवंत त्याला स्मरण करून देतात की तुम्ही मागच्या जन्मामध्ये काय होतात, सत्यवादी ब्राह्मण होतात. सत्यवादी म्हणजे तुम्ही कधीच असत्य बोलला नाहीत. पण लक्षात ठेवा, असत्य आणि सत्य हे आपण डिफाईन करू शकत नाही. सत्य असत्य हे भगवंत डिसाइड करतात अकॉर्डिंग टू स्क्रिप्चरल प्रिन्सिपल्स. शास्त्रांचे जे रूल्स रेग्युलेशन्स आहेत त्याला कधी कुठे अप्लाय करायचे याच्यावरती आपण सत्य होतो की असत्य होतो हे ठरलं जातं. राईट, अदरवाईज म्हणून तर आपल्याला शास्त्र समजण्याकरता आचार्यांची गरज पडते ना. अदरवाईज आपण डायरेक्टली भगवद्गीता वाचू शकलो असतो, डायरेक्ट रामायण महाभारत वाचू शकलो असतो, पण आपल्याला तात्पर्य आणि कमेंटरीची गरज का पडते, दॅट्स द रिझन. अदरवाईज त्याचं ऍप्लिकेशन काय आहे ते आपल्याला कळणार नाही. भगवंताने सांगितलं की एकदा तुम्ही एका झाडाखाली बसला होता ध्यान करत आणि त्या झाडाखालीला समोर नाही काय झालं, एक गाय गेली. गाय धावत होती, त्याच्या मागे एक बुचर असतो ना, कत्तल करणारा माणूस, कसाई वाला, तो त्याच्या मागे धावत होता. मग आता गाय गेल्यानंतर ह्याने विचारलं की आपने देखा क्या कहीं की गाय को जाते समय. मग आता सत्यवादी होता, याने काय विचार केला की अरे मी जर खोटं बोललो नाही गेली तर माझ्याकडनं असत्य बोललं जाईल. राईट, आणि मी जर सत्य बोललो तर काय होईल, गाय मारली जाईल. सी, दिस इज कॉल्ड कॉन्फ्लिक्ट. जे कॉन्फ्लिक्ट अर्जुनाला पण होतं. मग आता याने विचार केला की ठीक आहे, मी काय करतो, बोलत पण नाही आणि नाही पण नाही. पण बोललो तर गाय मारले जाईल तर ते पाप लागेल, नाही बोललो तर माझं व्रत आहे, मी व्रत घेतलंय सत्यवादी राहण्याचं, मी असत्य बोललो तर कसं होईल माझं गाव. मग याने काय केलं, हाताने इशारा केला की इधर गई, गाय इस तरफ गई आहे. मग आता त्याला काय वाटलं की मी बोललो पण नाही आणि माझं काम पण झालं. तसं नव्हतं ना. मग तो जो व्यक्ती होता जो गायला मारायला गेला होता त्याच्या मागे मागे गेला
गाईला त्यांनी शोधून काढला आणि मारून टाकला. मग ह्याच्याकडनं हा गुन्हा घडला गेला. राईट. कारण याने ऍक्च्युली दाखवायला नव्हतं पाहिजे. कारण ह्याचा सत्यवादीपणा हा याने स्वतःच्या मानाकरता ठेवला. राईट. कधी कधी आपण काही प्रिन्सिपल्स हे विचार करून करतो की अरे मैंने डिसाइड किया है ना, तो मैं डिसाइड किया हूं. बट देन वी हॅव टू सी द हायर प्रिन्सिपल्स. ह्याच्यापेक्षाही उच्च कोटीची तत्व असू शकतात माझ्या विचारापेक्षा. हे मी विचार बनवलेला आहे की असं हे व्हायला पाहिजे, पण याच्यापेक्षाही काही इम्पॉर्टंट पण विचार असू शकतात ना ह्याच्यावरती. त्याने तो विचार केला नाही. आणि मग म्हणून जेव्हा भगवान सांगितलं कि उस लाइफ का सजा आपको इस लाइफ में मिला हुआ है, यू नो, आपने इस हाथ से इशारा किया था ना, इसलिए आपके हाथ काट दिए गए. आणि मग तो ब्राह्मण आणि गाय कोण होती? सॉरी, तो बुचर जो खाटिक जो होता, मग त्याचं कनेक्शन तुम्हाला लागलं असेल की दोघं कोण होते? ते दोघं नवरा बायको होते. त्याने एकमेकांना मारून आपला बदला पुरा केला. ती जी गाय होती ती पत्नी बनली आणि तो जो बुचर होता तो नवरा बनला. मग हे अशा प्रकारे सगळे जोडलेले असतात गोष्टी जगामध्ये. राईट. आणि म्हणून आपण कधीही असा विचार करू नये की एक प्रिन्सिपल मी बनवलेला आहे. आता से फॉर एक्झाम्पल तुमचा एक प्रिन्सिपल असेल की कधी कधी तुम्ही चॅन्टिंग मध्ये बघत असाल ते काय कधी कधी लोक भरपूर फॅनेटिक होऊन जातात. की आता समजा आपल्याला कधी कधी तुम्हाला एक कॉन्फ्लिक्ट येत असेल, कधी काय नेहमी येत असेल की घरातलं काम करावं की चॅन्टिंग पूर्ण करावी. राईट. माझा आपल्याला 16 माळा करण्याची गुरु महाराजांनी काय दिलेली आहे, सूचना दिलेली की 16 माळा केल्या पाहिजेत. पण त्यांनी हे तर सांगितलं नाही ना की सकाळी 4ला झालंच पाहिजेत. जर तुम्हाला घरामध्ये जर घरचं काम आटपायचं असेल तर पहिले ते आटपलं पाहिजे. डेफिनेटली. हे सांगून बिलकुल एक्सक्यूज घ्यायचं नाही, घरातलं काम नसताना पण आराम करायचं. तसं नाही. आपल्याला दोन्ही बाजू बघितल्या पाहिजेत. पण त्या एक पर्टिक्युलर सिच्युएशन, पर्टिक्युलर नियम कुठल्या सिच्युएशनला बेस्ट आपण त्याची सेवा करू शकतो त्या नियमाची, ते आपण बघितलं पाहिजे. हाऊ बेस्ट आय कॅन सर्व पर्टिक्युलर रूल अँड रेग्युलेशन इन पर्टिक्युलर सर्कमस्टन्स. ते जर आपण बघितलं नाही तर आपण फक्त व्हायलन्स करतो, जगामध्ये व्हायलन्स करतो. राईट. दॅट्स हाऊ भगवंतांनी महाभारतामध्ये पूर्ण लीला केली. अदरवाईज तुम्ही विचार करा की पांडवांना जर भगवंतांना जर हस्तिनापूरचं राज्य घेऊन द्यायचं होतं तर युद्ध करायची गरज नव्हती भगवंतांना. काय गरज होती युद्ध करायची? काय गरज होती पांडवांना वनवासमध्ये पाठवायची? काहीच गरज नव्हती. भगवंतांनी द्वारकेचं निर्माण केलं एका रात्रीमध्ये, तसं एका झटक्यामध्ये भगवंतांनी सगळं मारून टाकलं असं द्वारका हस्तिनापूरच्या राजधानी त्यांना भेटलं असतं पांडवांना. पण भगवंतांनी हे सगळं केलं हे शिकवण्याकरता आपल्याला गीतेमधनं की, आणि गीतेमधनं आणि खास करून त्यांच्या लीलेच्या माध्यमातनं की कुठले प्रिन्सिपल्स कधी अप्लाय करायचे हे आपल्याला शिकणं जरुरी. आणि भगवंतांच्या काही लीला ज्या असतात त्यांना आपण अनुकरण करून चालत नाही, त्यांना अनुसरणच करावं लागतं आपल्याला. राईट. वी हॅव टू फॉलो द प्रिन्सिपल. आणि हे दर्शवण्याकरता भगवंतांनी या सगळ्या लीला आपल्या विभिन्न याच्यामध्ये केल्या. आणि अशा प्रकारे तुम्ही जर हा सेक्शन बघितलात 24 पर्यंत, राईट, भगवंत म्हणतायत 24 मध्ये, मी जर नियत कर्म केले नाही तर हे सर्व ग्रहलोक नष्ट होऊन जातील. अनावश्यक लोकसंख्या उत्पन्न करण्यास मीच कारणीभूत होईल आणि त्यामुळे सर्व प्राणी मात्रांच्या शांततेचा मी विनाशक होईल. अर्जुनाचा जो आर्ग्युमेंट होता की वर्णसंकर उत्पन्न होतील, राईट, मी जर युद्ध केलं तर अर्जुन म्हणत होता की वर्णसंकर येतील, पण भगवंत म्हणतात युद्ध नाही केलंच तर वर्णसंकर येतील. कारण जर युद्ध नाही केलंच तर काय होईल, जे पापी लोक आहेत ते लोक या जगावरती राज्य करतील. आणि जेव्हा पापी लोक जगामध्ये राज्य करतील तेव्हा अधर्म वाढेल आणि अधर्मामध्ये स्त्रीचं प्रोटेक्शन होणार नाही आणि मग स्त्रीचं पतन होईल. स्त्रीचं जेव्हा पतन होईल तेव्हा सगळे येणारी संतती येते काय होईल, वर्णसंकर होऊन जाईल. आणि म्हणून अर्जुन तुला आपलं कर्तव्य केलंच पाहिजे. राईट. मग आता हे सगळं सांगितल्यानंतर यानंतर हरे कृष्ण प्रभूजी. हा बोला माताजी. हा प्रभूजी, आता आपण ही कथा सांगितली. आता समजा आपल्या समोर एक मांजर आहे आणि ते त्या उंदराला पकडते. तरी बोल. येस येस ऐकतोय मी, बोला ना. एक मांजर आहे ते त्या उंदराला पकडते, तर मग अशा वेळेस मग आपण त्या मांजराला हाकलायला पाहिजे तर त्या म्हणजे
कसं करायचं? समजा आपण जर त्या उंदराला जरी केला तर मांजरीचा हे लागेल की तिच्या भुकेचा हे होईल बुवा असं, त्याची भूक हे होईल. आणि समजा आपण उंदराला जर पळवलं म्हणजे उंदराला जर वाचवलं तर अशा वेळेस काय करायचं मग? आपण काय नाही एक उदाहरण केलं, बोल. आपण चॅन्टिंग केलं पाहिजे, हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे. म्हणजे डोळ्याला जर दिसत असेल तर चॅन्टिंग केलं पाहिजे. कारण मांजरीचा तो नॅचरल हे आहे ना, स्वाभाविक अन्न आहे उंदीर. हा. मग मांजरीला काही पाप लागणार नाही जर मांजरीने उंदराला मारलं तर. नाही पण आपल्याला ते दिसतंय ना, पण आपल्याला आपण बघून पण आपण जर पहिले एवढं लक्षात ठेवा, त्या ऋषी म्हणजे या ऋषी मुनींनी कसं सांगितलं पण नाही म्हणजे बोलले पण नाही, फक्त इशारा नाही केला तरी त्यांना ते लागलं ना पाप. पण लक्षात ठेवा, मांजरीने जर उंदराला मारलं तर त्याला पाप लागणार आहे का मांजरीला? पहिले बेसिक प्रिन्सिपल समजून घ्यावा. मांजरीने जर उंदराला मारलं तर पाप लागेल का? नाही. मग आपण कशाला त्याचं, मग पाप जर होणारच नसेल तर आपण कशाला थांबायचं त्याचं पाप? जर पाप होणारच नाहीये तर आपण थांबायचं कशाला पाप? या केसमध्ये पाप होणार आहे, राईट. जो खाटीक आहे तो गाईला मारणार तर हे पाप आहे. आणि शास्त्रामध्ये गायीच्या संरक्षणाकरता उल्लेख गेलेला आहे, उंदराच्या संरक्षणाकरता पण उल्लेख केला गेलेला आहे. पण उद्या उंदराला जर मांजर मारायला आली जे त्याचं नॅचरल खाद्य आहे तर आपण कशाला मध्ये पडायचं? जी इकोसिस्टम आहे त्याला कशाला तोडायचं आपण? ह्या केसमध्ये डिफरंट ऍप्लिकेशन येईल, त्या केसमध्ये डिफरंट ऍप्लिकेशन येईल, राईट. आता तुम्ही उदाहरण घ्या, दुसरं उदाहरण घेऊया आपण ह्यालाच जोडून. समजा तुम्ही बघताय की उंदीर आहे आणि उंदीर आपल्या रस्त्यामध्ये इकडे फिरतोय आणि मग एक कोणीतरी आहे जो चाकू घेऊन त्याला मारायला गेला, मग तुम्ही त्याला थांबवू शकता. पण आता कसं थांबवू शकता? डिफरंट टाइम प्लस सर्कमस्टन्स बघून. की तो काय काय तुम्ही बघितला रस्त्यामध्ये मुलांना उगाच दगडी घेऊन मारत असतात, कुत्र्यांना मांजरांना, बघितलं का तुम्ही त्यांना? मग त्यांना थांबवलं पाहिजे की नाही? का थांबवलं पाहिजे? कारण ह्या वेळेला ह्या सिच्युएशन मध्ये उगाच त्यांना कशाला त्रास द्यायचा प्राण्यांना? जर एखादा कुत्रा तुम्हाला चावत नसेल उगाच कशाला त्याच्या मागे दगड घेऊन फिरायचे? तुम्ही बघितलं असेल गावाकडे हे मुलं करतात असं. काय पण दिसलं दगड घेऊन त्याला मारा. मांजर दिसली, कुत्रा दिसला, गाय दिसली, काय पण दिसलं किंवा कुठे, मग आपण तिथं थांबवलं पाहिजे. पण आता मांजरीचं नॅचरल खाद्य उंदीर आहे, मग त्याला थांबवून काय पॉईंट नाहीये. त्याला खाऊन द्यायचं, खाऊन द्या त्याला. आपण त्याच्यामध्ये पडलो तर आपल्याला कर्म लागेल, काय माहितीये कुठलं कर्म लागेल? तुम्ही मांजरीला उपाशी पाडलात तर ऑफकोर्स तुम्हाला नेहमी सिच्युएशन येणार नाही, बट देश काल पात्र बघून. म्हणून हे पुन्हा ऍप्लिकेबल होतं अकॉर्डिंग टू टाइम प्लेस सर्कमस्टन्स. आता ह्या केसमध्ये तुम्ही म्हणाल जर उंदीर अगर वैष्णव राहतो, अगर वो डिवोटी है तो उंदीर बोल रहे हरे कृष्णा बचाओ मुझे, मग जावा वाचवायला. राईट, हरे कृष्ण. तर एवढं सगळं सांगितल्यावरती 24 पर्यंत, मग ह्यानंतर भगवंत काय करतात? श्लोक नंबर 25 ते 35. आता हा एक सेक्शन पुरा झाला आपला. एक सेक्शन तुमचा होता श्लोक नंबर 1 ते 8 पर्यंत, दुसरा सेक्शन होता 9 ते 16 पर्यंत, तिसरा सेक्शन होता 17 ते 24 पर्यंत. आय होप तुम्ही ट्रॅक ठेवताय. मी तुम्हाला ब्रेकअप दिला नाही अजून, पण तुम्ही ट्रॅक ठेवत असाल. आणि त्यानंतर आता श्लोक नंबर 25 ते 35 एक सेक्शन येईल जो की सेकंड लास्ट सेक्शन आहे चॅप्टर मधला, आणि नंतर 35 ते 43 शेवटचा लास्ट सेक्शन असेल. कर्माबद्ध आपण चाललोय आणि तुम्हाला सगळ्यांना समजत असेल काय चाललंय याच्यामध्ये. मग आता 25 ते 35 भगवंत मग वर्णन करतात एक कर्मकांडी व्यक्ती आणि एक कर्मयोगी व्यक्ती. या दोघांमध्ये काय अंतर आहे? बेसिकली आसक्त व्यक्ती आणि दुसरा अनासक्त व्यक्ती, याच्यामध्ये काय अंतर आहे? राईट, सगळे आहेत सोबत माझ्या? हरे कृष्ण, सगळे आहेत का सोबत? हरे कृष्ण प्रभूजी. कर्मकांडी आणि कर्मयोगी. कर्मकांड बेसिकली आणि कर्मयोग याच्यामध्ये तुलना केली जाईल आता श्लोक नंबर 25 ते 35 मध्ये. तर कर्मयोगी कोण आहे आणि कर्मकांडी कोण आहे? राईट. तर कर्मकांडी तुम्हाला माहिती आहे, कर्मकांडी व्यक्ती म्हणजे कोण आहे? जो या जगामध्ये देवी देवतांचे यज्ञ वगैरे करतो. कशा करता? तर त्याला काही फळ प्राप्त करायचं असतं म्हणून त्याला कर्मकांडी म्हटलं जातं सिंपल भाषेमध्ये. जो बेसिकली आपल्या फळांवरती आसक्त असतो, तो एखादं कार्य करतो या करता की त्याला त्या कार्यामधून फळ भेटेल.
राईट. जर फळ भेटणार नसेल तर तो एखादं कार्य करणारच नाही. सो दिस इज कर्मकांडी. आणि कर्मयोगी कोण आहे? तो पण या जगामध्ये कार्य करतो, पण जनक महाराजांसारखं कार्य करतो, अर्जुनासारखं कार्य करतो, भगवंतासारखं कार्य करतो, एका भक्ताप्रमाणे कार्य करतो. की अशा प्रकारे कार्य करेल तो जगामध्ये की त्याला कर्तव्य करायचं म्हणून करेल तो, पण त्याशी आसक्त होणार नाही फळांशी. राईट. त्याला म्हणतात कर्मयोगी. मग आता ते डिस्क्रिप्शन चालू होईल श्लोक नंबर 25 पासून. वाचा. शीतल राऊत प्रभूजी माताजी कोण आहेत तिथे? अरे बापरे, पळाला तो मुलगा. हा वाचा, श्लोक नंबर 25 वाचा. हरे कृष्ण प्रभू. हा वाचा. सक्तं कर्माणि अविद्वान् यथा कुर्वन्ति भारत कुर्यात् विद्वान् तथा आसक्त चिकीर्षु लोक संग्रहम. ज्याप्रमाणे अज्ञानी लोक फळाच्या आसक्तीने आपले कर्म करतात, त्याप्रमाणे लोकांना योग्य मार्गावर नेण्याकरता विद्वान मनुष्याने अनासक्त होऊन कर्म करावे. हरे कृष्ण. हरे कृष्ण. तर तुम्हाला स्पष्ट सरळ इथे डिफरन्स दिसत आहे. या ज्या दोन लोकांचं वर्णन केलं आहे, एक वर्णन आहे सक्ता, सक्ता आणि अविद्वान. राईट. वर्ड मध्ये तुम्हाला दिसेल. सक्ता म्हणजे आसक्त झालेले आणि अविद्वान म्हणजे अज्ञानी. राईट. तर ही एक कॅटेगरी या जगामध्ये आहे जी लोक आसक्त आहेत आपल्या कर्मांशी, कर्माच्या फळांशी आसक्त आहेत, आणि ते लोक कसे आहेत? अविज्ञानी आहेत. आणि दुसरी कॅटेगरी असक्त आणि विद्वान. येस, त्याच्या अपोजिट एक्झॅक्टली. राईट. जे लोक या जगामध्ये अनासक्त आहेत आणि विद्वान म्हणजे एनलायटन्ड आहेत, ज्ञानी आहेत, त्यांना माहिती आहे की या जगात कसं वागायचं आपण. राईट. तर हे वर्णन त्याच्यामध्ये करण्यात येईल. मग आता भगवंत म्हणतात की अज्ञानी लोक कुठलंही कार्य केल्यानंतर त्या कार्याचं फळ जर भेटणार नसेल तर ते कार्य करणारच नाही. आता तुम्ही भक्तीशास्त्री करताय, तुम्हाला जर पेपराचे मार्क्स दिले नसेल तर अर्धे लोक गायब झाले असते आता 1 महिन्यानंतर. म्हणण्याचा अर्थ तसा नाहीये, पण इन जनरल समजा एखादा स्टुडंट आहे, तो स्टुडंट जर अभ्यास करत असेल तर निश्चितच तो अपेक्षा करतो की मला मार्क्स भेटले पाहिजे. राईट. तर कशाला अभ्यास करेल तो? काय गरज आहे? व्हॉट इज द रिझन? काय रिझन नाही मला अभ्यास करायचा. राईट. त्याच प्रकारे या जगामध्ये अनेक लोक अनेक कार्य करतात, त्याच्यातून उत्पन्न होणाऱ्या फळाच्या प्राप्ती करतात. राईट. मग हे लोक काय करतात? आसक्तीने आपले कर्म करतात. पण ह्या जगामध्ये आपण पहिल्यापासून स्टडी करत आलेलो आहोत की आसक्ती हे काय आहे? सर्वात मोठं बाधक आहे, बंधन आहे मुक्ती मिळण्याकरता जगातून. राईट. तुम्ही समजा एखाद्या गोष्टीला चिकटून बसला आहात, तर त्या गोष्टीपासून मुक्तता तुमची कशी होणार? त्या गोष्टीला सोडावं लागेल ना तुम्हाला. भक्तिसिद्धांत टाकून सांगतो ती गोष्ट की एखादा माणूस जर एखाद्या झाडाला पकडून बसला असेल आणि म्हणत असेल की पेड़ मुझे छोड़ने रहा है, ये पेड़ मुझे छोड़ने रहा है. अरे तुम पहले छोड़ो ना पेड़ को. पेड़ को छोड़ोगे तो पेड़ छूटेगा तुमसे. छोड़ो तो सही उसको. नहीं, पेड़ छोड़ नहीं रहा है मुझे. अरे आपने उसको पकड़ के रखा है तो कैसे छोड़ेगा वो? सिमिलरली या जगामध्ये लोक काय आसक्त आहेत आणि ते म्हणतात की अरे हम आसक्त है, हम दुखी है, हम कष्टी है. आप दुखी है, कष्टी है क्योंकि आसक्ती है. और आसक्ती हमेशा असं नाही की ज्या गोष्टींची आपण आसक्त आहोत त्या गोष्टी नेहमी आपल्याला आनंद देऊ शकतात. नाही. समजा आता तुम्ही रसगुल्ला किंवा गुलाबजामुन खायला आसक्त असाल, 2-4 खाल्ल्यावरती मजा येईल, जास्त खाल्ल्यावरती काय होतं? ती आसक्ती आपल्या दुःखामध्ये परिणिती होते आणि इव्हेंच्युअली लॉंग टर्म दुःखामध्ये टर्न होते ती. जास्त ऑइली खाल्लत, जास्त तर तुम्हाला बाकी हृदयाचे विकार होणार, पहिले माझ्या वाटेल. म्हणून कुठलीही आसक्ती जगामध्ये इनिशियली प्लीजिंग असते, इव्हेंच्युअली दॅट बिकम्स डिस्ट्रेस. राईट. मग आता भगवंत म्हणतात हे तर या जगातल्या उदाहरणाकरता, पण जगातून मुक्त होण्याकरता तर आपल्याला नक्कीच सोडावं लागेल त्यांना. न केवळ दुःखापासून मुक्ती, पण जगातून मुक्त होण्याकरता. म्हणून भगवंत म्हणतात की मग तू काय कर अर्जुन, लोकांना योग्य मार्गावर नेण्याकरता विद्वान मनुष्याने पण या जगात कार्य केलं पाहिजे. पण कसं कार्य केलं पाहिजे? अनासक्त राहून. राईट. हे लोक आसक्त होऊन कार्य करतायत, त्यांना करू देत, पण तू पण आपलं उदाहरण दाखव की अनासक्त होऊन कशा प्रकारे कार्य करतात, जेणेकरून लोक, कारण तू लीडर आहेस, तू नेता आहेस. आज जे मोदीजी करतायत ते उदाहरण तुम्ही बघा. आता कशा प्रकारे अनासक्त राहून कार्य केलं पाहिजे की जेणेकरून म्हणजे त्यांना लोकांना कळतं की ओके, जिंदगी हमारे हाथ में है, पैसा है, धन दौलत है, सब कुछ भगवान की सेवा में यूज किया जा सकता है यार. है ना. किसी को त्यागना नहीं है हमें.
म्हणून कर्मयोग किंवा भक्ति योगाचा प्रिंसिपल काय है कि हमें कुछ भी त्यागना नहीं है. अगर त्यागना है तो अहम भाव त्यागना है. सब कुछ भगवान की सेवा में लग सकता है, राइट. और उससे हमारा क्या होगा, और उत्कर्ष होगा. म्हणून इथे भगवंत म्हणतात की लोकांना योग्य मार्गावर आणण्याकरता काय करतो अर्जुन, अनासक्त होऊन कर्म कर. मग आता बघा, प्रभुपाद तुम्ही तात्पर्यामध्ये गेलं तर सुंदर प्रकारे तात्पर्यामध्ये लिहितात, यु नो. बेसिकली हे वर्णन आहे भक्ताचं आणि अभक्ताचं. तिसरी लाईन बघा, कृष्ण भावनामवित मनुष्य हा भौतिक कर्मामध्ये अतिशय आसक्त असणाऱ्या अज्ञानी व्यक्तीप्रमाणेच कर्म करतो. आता तुम्हाला दिसेल, अरे डिवोटी भी काम करता है, ऑफिस जाता है, यू नो, बहुत सारे पैसा कमाता है, अच्छे अच्छे कपड़े पहनता है, अच्छे अच्छे होटल में प्रसाद लेते हैं लोग गोविंदा में जाकर, सब कुछ करते हैं. नॉन डिवोटी भी करता है, डिवोटी भी करता है, राइट. किंवा तुम्हाला दिसेल की यू नो मंदिर में जो रहते हैं ब्रह्मचारी, वो भी यू नो फंड कलेक्शन के लिए जाते हैं, मंदिर में कुकिंग करते, सब कुछ करते हैं वो लोग. एज गुड एज बाहर के जितना लोग करते हैं उतना ही करते हैं, राइट. वो भी खाते पीते सोते हैं, सब कुछ बड़े बड़े उनके पास लैपटॉप फोन ये सब रहते हैं. अरे इतना सब चीज मग ते कसं आता प्रबोध देते खाली. परंतु तो भौतिक कर्मामध्ये अतिशय आसक्त असणारा अज्ञानी व्यक्तीप्रमाणे कर्म करतो, परंतु तो श्रीकृष्णाच्या संतुष्टीसाठी कर्म करतो. तर अज्ञानी व्यक्ती आपल्या इंद्रिय तृप्तीसाठी कर्म करत असतो. म्हणून कृष्ण भावनामय व्यक्तीने कर्म कसं करावे आणि कर्मफल कृष्ण भावनेच्या हेतू प्रत्यर्थ कसे उपयोगात आणावे हे सामान्य लोकांना दाखविणे आवश्यक आहे. म्हणून या जगामध्ये राहून भक्ती करणे ही सर्वात मोठी भक्ती आहे. ऍक्च्युअली बघायला गेलं तर या जगाचा त्याग करून तथाकथित वैराग्य धारण करून वनामध्ये जाऊन स्वतःला वैराग्य दाखवण्यापेक्षा या जगात राहून हे भौतिक जीवन कसं जगावं जेणेकरून आपल्याला शेवटला मुक्ती भेटेल हे दाखवून देणे जास्त महत्वाचं आहे. कारण याने आपण लोकांना भक्तीच्या मार्गावरती आणू शकतो, राईट. तुम्ही जंगलात जाऊन काय करा, कोणाला प्रिचिंग कराल जंगलामध्ये? तुम्ही हिमालयात गेलात आणि तपस्वी बनलात, त्याचा फायदा कोणाला होणार आहे? तुम्हालाच फायदा होईल जास्तीत जास्त. थोडाफार तुमच्या इमिडिएट जे रिलेटिव्ह त्यांना फायदा होईल. पण तुम्ही जर इथे शहरामध्ये आलात, दॅट्स व्हॉट द स्टोरी ऑफ राधानाथ महाराज ना. महाराज होते ना हिमालयामध्ये, राईट. इथं का उतरले ते? त्यांना कळलं की दिस इज बेटर, राईट. आपलं जीवन हे सेवेकरता बनलेलं आहे, तपस्या करता आहे, पण आपली तपस्या आपल्याकरता नव्हे, फक्त विश्वाकरता बनलेली आहे. आणि त्याने आपण भगवंतांना जास्त प्रसन्न करू शकतो, राईट. आणि म्हणून दॅट्स वाय इथे भगवंत हे तुलना दाखवतायत की देख अर्जुन, श्रेष्ठ क्या है? सेवा करना श्रेष्ठ है. अपनी संतुष्टि के लिए तुम तपस्या करोगे, अपनी संतुष्टि के लिए तुम सोचोगे कि मैं मुक्त हो जाऊंगा, यू नो, वन में जाऊंगा, तपस्या करूंगा, मैं अच्छा बनूंगा. वो तुम अपने लिए सोच रहे हो, उसमें भी स्वार्थ है. लेकिन तुम अगर इस राज्य को प्राप्त करोगे, लड़ोगे और राज्य को चलाओगे और धर्म का स्थापना करोगे, इससे किसको लाभ होगा? पूरे संसार को लाभ होगा. आज अयोध्येमध्ये जर राम मंदिर स्थापित होत आहे तर कोणाला लाभ होणार आहे? संपूर्ण विश्वाला लाभ होणार आहे. कारण मग त्याच्या माध्यमाने यज्ञ होतील, नाम संकीर्तन होईल, जे कलियुगाचा युग धर्म आहे. मग आता बोलतात ना लोक, जय श्रीराम जय श्रीराम. भगवंताचं नाम स्मरण होत आहे ना, याचा लाभ पूर्ण जगाला होणार आहे. मग ही अशा प्रकारे जीवन जगणे श्रेयस्कर आहे की फक्त कुठल्या तरी कोपऱ्यात हिमालयात जाऊन आपल्या गुफेमध्ये? ते पण चांगलं आहे, आम्ही म्हणा नाही करत, बट दॅट्स नॉट सो मॅग्नानिमस. यु नो, मोर मॅग्नानिमिटी इज टू लिव्ह विदिन द पीपल, विदिन द सिटी, आणि तिथे राहून लोकांना भक्तीचा प्रचार करणे, राईट. दॅट्स हाऊ इथे भगवंत अर्जुनाला समजवत आहेत. भगवद्गीता ही काय आहे ना, कधी कधी लोकांना विचार करतात की भगवद्गीता क्या टेक्निकल है यार, भगवद्गीता क्या कर्म ज्ञान, कुछ नहीं, उसमें सब कुछ सिंपल भाषा में क्या दिया है. भगवद्गीतेचा एकच संदेश आहे, मेरी प्रसन्नता के लिए, मेरी प्रीति के लिए सेवा करो, वैष्णव की प्रीति के लिए सेवा करो. दॅट्स इट. ही पूर्ण आपला जो प्रवास आहे भगवद्गीतेचा तो याच्यावरतीच आहे की आपण स्वतःला कसं श्रेष्ठ आणि श्रेष्ठ बनवायचं, की आपण सेवा करण्याकरता मजबूत होऊन जाऊ, राईट. आणि म्हणून तुम्हाला दिसेल या श्लोकमध्ये दोन गोष्टी अजून तुम्हाला दिसतात त्याच्यामध्ये, 25 मध्ये, की ज्ञान आणि वैराग्य, यु नो, या दोन्ही गोष्टी साइड बाय साइड चालतात. आसक्त आणि अविद्वान, अनासक्त आणि विद्वान. दिसतं का तुम्हाला या श्लोकमध्ये? व्यक्ती अनासक्त आहे आणि विद्वान सुद्धा आहे. वैदिक कल्चर असं आहे, आपली वैदिक सभ्यता अशी आहे की जसं आपण ज्ञान डेव्हलप करतो, साइड बाय साइड वैराग्य पण डेव्हलप करतो. वासुदेव भगवती भक्ती योग प्रजित, है ना. जनयति आशु वैराग्यम ज्ञानम च यद अहेतुकम. भगवंताची भक्ती केल्याने ज्ञान आणि वैराग्य साइड बाय साइड डेव्हलप होतं. तुम्हाला सेपरेटली एंडेवर करायची गरज नसते.
दोघांच्या नाही ना, दोन्ही गोष्टी करता. आणि जर तुम्ही बघितलं याच्या अपोजिट जे आपलं मॉडर्न कल्चर आहे त्याच्यामध्ये ज्ञान आहे पण वैराग्य बिलकुल नाहीये. लोक मोठे मोठे PhD घेतात, सायंटिस्ट बनतात, फिलॉसॉफर बनतात. कशा करता? या जगामध्ये आणखीन आसक्त होण्याकरता. मग जे इन्व्हेन्शन झालेले आहेत मोठे मोठे, इंटरनेट असेल किंवा गॅजेट्स असतील किंवा मोठ्या मोठ्या गाड्या असतील, हे सगळे कशा करता? जास्तीत जास्त भोग कसा घेता येईल जगाचा, जास्तीत जास्त पटकन मी कसं जाऊ शकेल कुठे टुरिस्ट स्पॉटला. गाड्या भेटल्या तर काय काय त्याचा उपयोग करणार, फ्लाईट, सगळ्या ह्या सगळ्या गोष्टींचा. जहां मैं जाके जल्दी मजा करूंगा, जल्दी यहाँ जाके और पैसा कमाऊंगा. म्हणून दिस इज द कॉन्ट्रास्ट ऑफ वैदिक कल्चर आणि मॉडर्न कल्चर. वैदिक कल्चर मध्ये साइड बाय साइड दोन्ही गोष्टी डेव्हलप होतात, ज्ञान आणि वैराग्य. कारण ज्ञान कसं आहे, जे वैराग्य उत्पन्न करणार असं ज्ञान दिलं जातं. आणि आधुनिक याच्यामध्ये काय आहे, असं ज्ञान आहे ज्याच्यामधनं केवळ रागच राग उत्पन्न होतो. राग म्हणजे काय? आसक्ती या जगाबद्दल. आणि म्हणून आपल्याला भगवंत इथे काय सांगतात की तुम्ही हा मार्ग फॉलो करा. कुठला? अनासक्त आणि ज्ञान. नाव आता हे एवढं सांगितल्यावरती मग आता भगवंत म्हणतात की लोकसंग्रह करता अर्जुन तू काय कर? राज्य कर, राज्य कारभार सांभाळ, लोकसंग्रह करता. ही मोठी तपस्या आहे ना. कधी कधी तुम्हाला सांगितलं जाईल की जसं हे तुम्हाला स्टोरी तुम्हाला याच्यामध्ये दिसेलच 5व्या स्कंदामध्ये प्रिव्रत महाराजांची. प्रिव्रत महाराज पण वनामध्ये होते, तपस्या करत होते. त्यांना म्हटलं की अरे घर में आओ, राज्य संभालो. दॅट्स मोर डिफिकल्ट बट दॅट्स रिक्वायर्ड ऍज अ सर्व्हिस. तर आपल्याला ते करावे लागेल. बिकॉज त्याच्यामध्ये काय हायर प्रिन्सिपल आहे. सेवा ही महत्वाची आहे आपल्या स्वतःच्या वैयक्तिक संतुष्टीपेक्षा. कधी कधी आपण वनात जाऊन तपस्या करून स्वतःची संतुष्टी होईल, पण स्वतःची संतुष्टी होईल ना, भगवंतांची होणार नाही ना. सेवा केल्याने भगवंतांची संतुष्टी होईल. म्हणून भगवंतांची सेवा करणे हे जास्त काय आहे, प्रिफर्ड आहे. आता ह्यानंतर अर्जुनाचा प्रश्न असेल की ठीक आहे, एक्झाम्पल मी सेट करूंगा, कोई प्रॉब्लेम नाहीये, मी शहरामध्ये राहील, राज्य सांभाळेल, सगळं करेल. पण याची काय गॅरंटी आहे की मी सेवा करता करता एंटँगल झालो तर? तुम्हाला कळतंय का प्रिन्सिपल? समजा आता तुम्हाला उदाहरण देऊया, नेहमीच आपलं स्टँडर्ड उदाहरण, प्रसाद सर्विंग. कधी कधी लोक काय म्हणतात, हमें कोई सेवा नहीं करना है, कुछ नहीं करना, हम चुपचाप अपना प्रसाद लेंगे, जपा करेंगे, घर जाएंगे, हमको कुछ नहीं करना है, हमें ज्यादा डिस्टर्ब मत करो. पण काउंसलर काय म्हणतात, अरे सेवा करो ना, सेवा करने के लिए कोई नहीं वहां पे, सेवा करो, प्रसाद बांटो, लाइन में लो. अरे नहीं, वो प्रसाद बांटते बांटते अगर मैंने उसमें से 4 गुलाब जामुन उठा के ले लिया तो फिर देख देख के मुझे आसक्ति हो गया तो उससे. कळलं का तुम्हाला? सेन्स ऑब्जेक्टच्या व्हिसिनिटी मध्ये येणे म्हणजे खतरा असतो नेहमी. समजा तुम्हाला एखाद्याला काय काय लोक काय म्हणतात, हमें बाबा कुछ मैनेजर नहीं बनना है, इंचार्ज नहीं बनना है, हम चुपचाप अपना 4 माला करेंगे, 4 मतलब 16 माला करेंगे, 4 नियम पालन करेंगे, मंदिर में आएंगे, हम चुपचाप घर में चले जाएंगे. बट अभी जब अगर जरूरत है और आपके पास कैपेसिटी है मैनेजरियल पोजीशन में काम करने का, तो आपको उस संस्था के लिए मैनेजमेंट करना पड़ेगा. बरोबर आहे. कधी कधी मला म्हणजे इच्छा नसते पण बनावं लागतं मॅनेजर. आता 100 लोगों का ग्रुप असेल तो उसमें कुछ ना कुछ हो ही जाता है और जाके बैठना पड़ता है. अरे वो मैनेजमेंट में वो कुछ ऐसा हो गया वैसा, ठीक है, इसको सॉल्व करने के लिए अभी कुछ प्रिंसिपल बनाते हैं, करना ही पड़ता है वो. पर खतरा क्या होता है, समझो मैं मैनेजर बन गया, बड़ा मैनेजर बन गया, तो पैसा है, लोग पावर में है, कंट्रोल में तुम्हारे अंडर, उससे आसक्ति हो सकता है ना. आसक्ति हो सकता है कि नहीं हो सकता है. समजा तुमच्या हाताखाली जर 10, आता तुम्ही समजा तुमच्या शिरपूर सेंटर मध्ये, राईट, शिरपूर ना, शिरपूर किंवा धुळे किंवा तुमचे जे काही सेंटर आहेत, आता मी ऐकलं इथं मोठं मंदिर येणार आहे, बरोबर. मग आता उद्या मंदिरात तुम्हाला इंचार्ज मोठा काउन्सलर बनवलं, तर तुमच्या हाताखाली सगळे काउन्सली. उठो रे, वो चटाई लगाओ उधर, हाँ लगा दिया. अच्छा 4 गिलास पानी लेके आओ, लेके आया. अच्छा सुनो, थोड़ा सर दर्द हो रहा है, एक गोली लेके आओ. अच्छा थोड़ा सर दबाओ थोडासा. उदाहरण देतो तुम्हाला, असं काय होणार नाही, उदाहरण देतोय. मग जेव्हा लोक आपल्या कंट्रोलमध्ये येतील, जेव्हा पैसा आपल्या हाताखाली येईल, पॉवर भेटेल आपल्याला, पॉवरच्या नावाखाली आपल्याला फेम पण भेटेल, अरे बडे काउंसलर आहे हो, लोग घबरतात ना कधी कधी, अरे बहुत बड़ा काउंसलर है, उसके साथ पंगा मत लो, हाँ वो भले गलत है लेकिन उसके साथ भिड़ो मत. वो गलत कर रहा है मुझे मालूम है. वो प्रसाद सर्विंग के टाइम में क्या करता है, अपने लोगों को ज्यादा अच्छा प्रसाद देता है और जो नए लोग बाहर के आए हैं उनको थोड़ा कम देता है. लेकिन चुपचाप रहो, ठीक है, उससे पंगा मत लेना, वो फिर अपना इधर आना जाना ही बंद हो जाएगा. म्हणजे याचा अर्थ काय आहे की
एखादी पॉवर, एखादी पोझिशन, एखादी असेट्स आपल्याला काय करते, एंटँगल करते, त्याच्यामध्ये आसक्त बनवून टाकते, गुंतवून टाकते. मग अर्जुनाचा हाच प्रश्न आहे की अरे बाबा, आप बोल रहे लोक संग्रह करो, इतना बड़ा राज्य संभालो, इसकी क्या गारंटी है कि मैं इसमें फंस नहीं जाऊंगा? अब मैं अगर कल आसक्त हो गया तो मैं मैं तो राजा हूँ, मेरे बहुत सारी रानियां होंगी, रानियों से आसक्त हो जाऊंगा, बच्चों से आसक्त हो जाऊंगा, घर परिवार से आसक्त हो जाऊंगा, लग्जरी से आसक्त हो जाऊंगा, अच्छा अच्छा खाने के लिए आसक्त हो जाऊंगा, पावर, फेम, कंट्रोल, पोजीशन, पॉपुलैरिटी, इस सब में फंस जाऊंगा भगवान मैं. आप क्या गॅरंटी देते की मी फसूंगा नाही? मग भगवंत, तुम्हाला कळलं का प्रश्न काय अर्जुनाचा? 24 श्लोक मध्ये भगवान सांगितलं की एक असतो विद्वान आणि ज्ञानी, दुसरा असतो अविद्वान आणि अज्ञानी. अविद्वान आणि अज्ञानी लोक या जगामध्ये आसक्तीने काम करतात. पण अर्जुन, तू विद्वान आहेस, तू अनासक्तीने कार्य कर. अरे पण अनासक्तीने कार्य करते समय भी प्रॉब्लेम हो सकता है. इनिशियली तुम्हाला थोडा अनुभव असेलच, जे कोणी सेवा घेतात, मॅनेजरियल पोस्ट किंवा काही, त्यांना त्यांच्या मनामध्ये नसतं की अरे हमको कुछ गडबड करना है, हमको सेल्फलेस सेवा करना है, निस्वार्थ भाव से सेवा करना है. बट नेचर ऐसा है इस जगत का, अगर हम सावधान नहीं रहे, टाइम टू टाइम हमने गाइडेंस नहीं लिया, टाइम टू टाइम हमने शास्त्र नहीं पढ़े और साधना स्ट्रांग नहीं रखा, तो कभी भी हम लोग वो पोजीशन का मिसयूज कर ही लेंगे. राइट? मग अर्जुनाने हा प्रश्न विचारला. भगवंत म्हटले की अच्छा, आपका ये प्रश्न है, बट सुनो अर्जुन, ये ऐसा होने के बावजूद भी आप ये सेवा करते रहो और मैं आपको इसका फॉर्मूला बताऊंगा की आप कैसे आसक्त नहीं होगे. राइट? मग आता भगवान इथनं चालू करायला सांगतात, कारण हा तर सगळ्यांचा प्रॅक्टिकल क्वेश्चन आहे ना, की हम सेवा करेंगे लेकिन प्रॉब्लम नहीं होना चाहिए मुझे. राइट? आणि म्हणून विचार करा की बरेच लोक असतात ना, बरेच भक्त, ते म्हणतात हमको सिंपल रहने दो भाई, हमको कुछ नहीं करना है, 16 राउंड, 4 नियम, सुखी जीवन. असे म्हणतात ना, पति पत्नी 2 बच्चे, बस सुखी जीवन. 16 माला, 4 नियम, 2 बच्चे हमारे हैं ये. मैं और भगवान. मुझे वो भक्तों से नहीं मिल रहा है, वो भगत लोग बहुत परेशान करते हैं, मुझे वैष्णव से नहीं मिल रहा है. भगवान और मैं, 4 नियम, 16 माला, बस सुखी जीवन. बट ये ठीक है, लेकिन अगर सेवा की जरूरत है और हम उस सेवा करके और ज्यादा भगवान से प्रेम कर सकते हैं और आगे बढ़ सकते, तो क्यों नाही? है ना? आणि कधी कधी तुम्हाला ऑप्शन भेटणारच नाही, तुम्हाला सेवा करावीच लागेल, बिकॉज दॅट्स द नीड. मग त्यावेळेला आपली चेतना कशी असली पाहिजे, त्यावेळेला आपण कसं वागलं पाहिजे, हे सेक्शन मध्ये पूर्ण सांगण्यात येईल, श्लोक नंबर 35 पर्यंत. राईट? मग आता इथनं या ऑफकोर्स मग भगवंत म्हणतात, श्लोक नंबर 26 ला वाचा, गोपीगण माताजी वाचा, श्लोक नंबर 26. काय झालं? वाचा गोपीगण माताजी, श्लोक नंबर 26. क्लिअर आला नाही प्रभूजी? हा, हरे वाचा. कृष्ण. न बुद्धिभेदं जनयेत् ज्ञात्वा ज्ञानां कर्म संगिनां जोषयेत् सर्व कर्माणि विद्वान युक्तः समाचरन्. नियत कर्माच्या फलांमध्ये आसक्त असणाऱ्या अज्ञानी मनुष्यांचे मन विचलित होऊ नये म्हणून विद्वान व्यक्तीने त्यांना कर्म थांबविण्यास प्रेरित करू नये. या उलट भक्तिभावाने कर्म करून त्याने त्या लोकांना म्हणजेच कृष्ण भावनेच्या यथावकाश विकासासाठी सर्व प्रकारच्या कार्यामध्ये युक्त करावे. हरे कृष्ण. येस, हरे कृष्ण. आता दुर्योधन कशा प्रकारे कार्य करतोय? दुर्योधन कसा आहे? अविद्वान आहे आणि आसक्त आहे. अर्जुन, तू दुर्योधनाप्रमाणे वागू नकोस, तू कोणा प्रकारे वाग? विद्वान आणि अनासक्त व्यक्तीप्रमाणे. आता ह्या दोघांमध्ये कसला फरक आहे? अर्जुन आणि दुर्योधनामध्ये काय फरक आहे? चेतनेचा फरक आहे. चेतना, इट्स अ डिफरन्स ऑफ कॉन्शियसनेस, दॅट्स इट. अजून काय फरक नाहीये. तो पण हस्तिनापुरचं राज्य चालवणार आहे, अर्जुन पण हस्तिनापुरचं राज्य चालवणार आहे, पण तो कसा चालवेल? स्वतःच्या तृप्ती करता, स्वतःच्या भोगा करता. आणि अर्जुन कसं राज्य चालवेल? भगवंतांच्या प्रीती करता. चेतनेमध्ये फरक आहे फक्त, बाकी काही फरक नाहीये. मग आता भगवंत म्हणतात, सी अशा प्रकारे जेव्हा तू राज्य रूल करशील तेव्हा तुला बंधन लागणार नाही, कारण तू अनासक्त होऊन करणार आहेस. आणि असं हे तुला काय करायची गरज आहे? बिकॉज दिस इज द रिझन की या जगामध्ये लोक काय आहेत, डायरेक्टली कोणी संन्यास घेऊ शकत नाही, डायरेक्टली कोणी डायरेक्ट भगवंतावरती प्रेम करू शकत नाही का झटक्यामध्ये. त्यांना स्टेप बाय स्टेप आपल्याला वरती घेऊन जावं लागतं. मग आता एक ग्रॅज्युअल प्रोसेस दाखवतील भगवंत.
सर्वात पहिले भगवंत काय म्हणतायत की अशा प्रकारे नियत कर्मामध्ये जे व्यक्ती आसक्त आहेत, या लोकांना अचानक तुम्ही इन्स्ट्रक्शन देऊ शकत नाही, हे रुको रे, कल से मंदिर में 16 चालू करू. असं कधी झालंय का? तुम्ही 16 राऊंड चालू केले तेव्हा कधी चालू केले? एका दिवसात चालू केले का? किती वेळ लागला असेल? भरपूर वेळ लागला असेल ना. किती लोकांनी प्रसाद खाल्ल्यावरती 16 राऊंड चालू केले? महिने वर्षे. हा, आम्ही पण तसंच प्रसाद जाऊन 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 आतमध्ये मग कुठेतरी ते थोडं कचरा थोडा साफ झाला, चॅंटिंग करना चाहिए. हाँ करना चाहिए क्या? अच्छा ठीक है, चैंटिंग करते हैं कल से. अच्छा कितना करना चाहिए? 4 माला हो जाएगा? नहीं 2 ही माला करो. भले आपल्याला इंस्ट्रक्शन 4 माळाची भेट, 2 ही करो आप, 4 मत करो, 2 करो. मग ग्रॅज्युअली 2 से 4, 4 से 8, 8 से 16 अँड देन तुमची जेवढी कॅपॅसिटी जाईल तोपर्यंत. मग इथे भगवंत म्हणतात अर्जुनाला की ह्या लोकांना पटापट तुम्ही नाही करू शकत, त्यांना इव्हेंच्युअली ग्रॅज्युअली वरती आणायचं असतं. मग आता ह्या लोकांना वरती ग्रॅज्युअली आणण्याकरता उदाहरण पाहिजे ना, कि संसार में रहते हुए भी भगवान की भक्ति कर सकते हैं. इसका उदाहरण कौन देगा आपको? तो ये उदाहरण प्रस्तुत करने के लिए आपको ये सेवा करना चाहिए, राइट? अदरवाइज एग्जाम्पल नहीं रहेगा तो लोग किसको फॉलो करेंगे? एंड दैट्स व्हाई इथे भगवंत म्हणतायत की या उलट भक्तिभावाने कर्म करून त्याने त्या लोकांना काय केलं पाहिजे? सर्व प्रकारच्या कार्यामध्ये युक्त करायला पाहिजे. मग आता ही वेदांची योजना अशी बनवलेली आहे की वैदिक कल्चर असं अरेंज केलेलं आहे की इट ग्रॅज्युअली स्लोली ब्रिंग्स सेल्फलेसनेस, आपल्यामध्ये निस्वार्थ भावपणा आणतो. सर्वात पहिले तुम्ही जर बघितलं ऍक्च्युली हा सर्वे झालेला आहे की जगातल्या वेगवेगळ्या भागामध्ये लोक कसे जगतात. एक सर्वे केला गेलेला अमेरिकेतला आणि एक आफ्रिकेतला, फार जुना सर्वे आहे. माझ्या जुन्या नोट्स आहेत चैतन्य चंद्रपूरच्या, फार आजपासून 10 वर्षापूर्वीचे असतील. पण स्टील इट इज व्हॅलिड एक्झाम्पल की 2 मुलं आहेत, 2 फॅमिली आहे ना, 2, एक आहे अमेरिकेतला, एक आहे आफ्रिकेमधला. एक तुम्हाला दिसेल या उदाहरणामध्ये की जनरली तुम्ही बघितलं असेल, लहान मुलं जे असतात ते एकदम असतात, सेल्फ सेंटर्ड असतात की अरे सब कुछ मुझे चाहिए, सब अटेन्शन लोगों ने मेरे पास देना चाहिए. जनरली लहान मुलं जेव्हा जन्माला येतात, कारण प्रॉब्लेम आपलाच आहे, आपण त्यांना आसक्त बनवतोय जगाशी. जसं मुलगा जन्माला आला लगेच काय, अरे लल्लू बेटा, मेरा सोनू गुड्डू, ये वो, तुझे जो चाहिए वो सब मिलेगा, तू मेरे आंखों का तारा है, हीरा है, मोती है, जो भी है. त्याला एवढं हे आणि करायला पाहिजे, नाही असं नाही. बट देन आपल्याला पण कळलं पाहिजे की आपण कसं केलं पाहिजे ते. भक्त ठाकूर म्हणतात, आदरे रे चले सोजने रे खोले, संसार लागेलो भालं. कि इतना मुझे प्रेम मिला, इतना पैम्पर किया गया मेरे को कि मैं इतना मतलब इस जगत से आसक्त हो गया कि अभी उससे अनासक्त होने का सवाल ही नहीं है. आणि म्हणून ही जी मुलं असतात अशी जेव्हा ग्रॅज्युअली मोठी होतात, एक सर्वे मध्ये सांगितलेलं आहे की अमेरिकेत एक असं सीन आहे, त्यांनी जवळजवळ किती 5,000 फॅमिलीजना सर्वे केला, 5,000 फॅमिलीज. तर एक सीन आहे अमेरिकेमध्ये, ते एक मुलगा आहे छोटासा, 5 वर्षाचा, 5-6 वर्षाचा मुलगा आहे. आणि तो घरामध्ये काय करतोय, पप्पा आहेत त्याचे, आणि तो बेसिकली शूज लावत होता, शूजचे लेस लावत होता, पण ती लूज अटकली होती, त्याची लेस जास्त अटकली कुठेतरी. तो पप्पा म्हणतो, ए इधर आओ रे, इसका लेस खोलो. पप्पा म्हणतात, इतना चिल्लाने का क्या जरूरत है, प्रेम से बोला ना खोलो. उघडतात ते. आणि त्यानंतर तो, अब लगाओ इसको. तुम्हाला दिसतं ही ट्रेनिंग तुम्हाला भेटली, तुम्हाला कधी कधी सॅम्पल तुम्हाला बघायला भेटत असतील. मी कुणाच्या घरी कुणा जायला बघत नाहीये. पण आजकाल मुलं अशी झालेली आहेत की त्यांना संस्कारच नाही त्या प्रकारचे की अरे हम किससे बात कर रहे हैं, कौन है मेरे सामने, किस तरह से बात करना चाहिए. आणि मग सीन शिफ्ट होतो आफ्रिकेकडे. आफ्रिकेमध्ये एक मुलगी आहे छोटीशी, 5-6 वर्षाची, एकदम सिंपल घरातली. ती काय करते, आई जी आहे ती शेताकडे चालले कामाला, आणि ही मुलगी आईच्या मागे मागे जाते. जे काय असेल ते हातामध्ये कुदळ फावडा जे काय घेऊन जात असेल ते. ह्या 2 सीन वरना त्याने कंपॅरिझन करून त्यांनी कन्क्लुजन काढलं. त्याने काढलं की बच्चों को अगर हम बचपन से जितना पैम्पर करेंगे उतना बिगड़ेंगे वो. मग आता तुम्ही बघितलं कधी कधी घरामध्ये मुलांच्या घरी एवढी खेळणी असतात की त्यांना म्हणजे अंतच नाही त्याचा. वो नया डॉल आया है, फिर उसके बाद वो आया है,
आणि ह्या लोकांची अरेंजमेंट पण अशी असते की वो अभी डॉल आया तो उसका बेड आ गया, अभी उसका ड्रेस आ गया, फिर उसका अभी किचन आ गया, उसका ये आ गया वगैरह. अरे बापरे, अनलिमिटेड सायकल. मग आता ह्या मुलांना जर आपण लहानपणापासून, आणि लोक काय म्हणतात की अरे हमने बच्चों को अगर जो चाहिए वो नहीं दिया तो उनका माइंड डेवलप नहीं होगा. ऐसा कुछ नहीं होता है. उल्टा जितना ज्यादा जो चाहिए वो दोगे उतना माइंड खराब हो जाएगा उनका. सी बिकॉज आयुष्यामध्ये एक गोष्ट असते यु नो की आपल्याला समजलं पाहिजे की आपल्या जीवनामध्ये सगळ्या इच्छा पुऱ्या होऊ शकत नाहीत. ही ट्रेनिंग आपल्याला लहानपणापासून देणे फार जरुरी आहे. मग आता काय होतं की हे जे सो कॉल्ड सोफिस्टिकेटेड कल्चरमध्ये वाढलेले जे लोक असतात यांना जास्त स्ट्रेस असतो. कधी गरीब मुलांना कधी स्ट्रेस मी बघितला नाही, किंवा एक मिडल क्लास फॅमिलीमध्ये लोकांना स्ट्रेस बघितला नाही मी. जे हायली पॅम्पर्ड असतात, ज्यांना म्हणजे जे पाहिजे ते पाण्यासारखं ओतलेलं असतं, ये चाहिए ले लो, वो चाहिए ले लो, यांना फार आयुष्यामध्ये पुढे जाऊन स्ट्रेस होतो. मग आता कसं लहानपणी ये डॉल चाहिए, वो डॉल चाहिए, ये खिलौना चाहिए, वो चाहिए, ले ले, सब कुछ ले ले. तो बच्चा बड़ा हो जाता है, स्कूल में जाता है, अच्छा वो लड़की चाहिए मुझे, लड़की बोलेगी नहीं चाहिए मुझे तू, फिर बंदूक निकालते. आता तुम्ही बघता अमेरिकेमध्ये किती अशा घटना होत असतात की नहीं मिला मुझे खतम, शूट आउट. मग हे सगळे मेंटॅलिटी का डेव्हलप होते? कारण ह्याला लहानपणापासून शिकवलं जात नाही कि जीवन में हमको जो चाहिए उसमें से बहुत ही कम मिलेगा. आता तुम्ही मला सांगा, तुम्ही आयुष्यामध्ये भरपूर इच्छा केल्या असतील, किती इच्छा पुऱ्या झाल्या? सगळ्या इच्छा पुऱ्या झाल्या? सगळ्या इच्छा पुऱ्या झाल्या का नाही विधा माताजी? हा, एक इच्छा पुरी झाली असेल तुमची, भक्तिशास्त्रीमध्ये पास व्हायचं होतं आम्हाला. सी कसं असतं की हे दिस इज अ पार्ट ऑफ अवर ट्रेनिंग. सी भगवद्गीता ही फार सिस्टमॅटिक सायंटिफिक आहे. आपल्याला कधी कधी वाटतं की अरे, म्हणून भगवद्गीताला तुम्ही असं बघूत नका कधी कि इतना हाई फिलोसॉफी, हाई फंड. अरे कुछ फिलोसॉफी नहीं, सिंपल लाइफ का फिलोसॉफी है वो. सिर्फ आपको इसके आचार्यों से समझना होता है. आचार्य जेव्हा सांगतात तेव्हा एकदम मस्त सिंपल भाषा सांगतात. प्रभुपाद किंवा जे सिनियर्स आपले वक्ता आहेत सिंपल भाषा समजून सांगतात. त्याच सेक्शनला तुम्ही जर ये बहुत टेक्निकल है, कुछ टेक्निकल नहीं है, इट्स अ वेरी सिंपल डिस्क्रिप्शन. भगवंत म्हणतायत की इवेंचुअली, ग्रेजुअली, स्लो बाय स्लो उनको रेज करो, समझाओ. नहीं तो क्या होगा, यही बच्चे आगे जाके क्या बन जाएंगे? क्रिमिनल बन जाएंगे, डाकू बन जाएंगे, क्योंकि वो सोचते हैं मैं जो मांगूंगा मिलना चाहिए. ऐसा थोड़ी होता है यार. हम हर चीज जो मांगेंगे वो नहीं मिलेगी हमको, राइट? आणि हे सर्वात महत्वाची लर्निंग आहे आपल्या आयुष्यामध्ये, इवन एज अ डिवोटी. आपल्याला काय वाटतं की मैं हरे कृष्ण वाला हो गया, अभी भगवान को जो मांगूंगा मिल जाएगा. ऐसा कुछ नहीं है भाई. तुम यहाँ पे भगवान से भगवत प्रेम मांगने के लिए आए हो. वो भी तुम्हें डिमांड करने पे नहीं मिलेगा, सरेंडर करने पे मिलेगा. बाकी तो चीजें भूल ही जाओ, राइट? कोई बोलेगा मुझे मैं आया था सोचकर मैं भगवान की भक्ति करूंगा तो मेरा ये प्रॉब्लम दूर हो जाएगा, मेरा वो प्रॉब्लम दूर हो जाएगा. हो भी जाएगा, हो भी नहीं जाएगा. मग घाबरायचं नाही आपण बिलकुल. अरे ऐसा कैसा बोल रहे हैं आप? भगवान की भक्ति करने से सब कुछ ठीक ठाक हो जाता है ना जीवन में. सब कुछ ठीक ठाक मतलब तुम्हारा माइंड ठीक हो जाता है, दिमाग जो है ना खराब जो हो गया है वो ठीक हो जाएगा. बाकी सिचुएशन सेम रह भी सकती है, अच्छी भी हो सकती है. अच्छी मतलब इन द सेंस तथाकथित मेटेरियली इंप्रूव भी हो सकती है, इंप्रूव भी नहीं हो सकती है, लेकिन तुम्हारा दिमाग ठिकाने पे आ जाएगा. फिर तुमको पता चलेगा क्या मांगना है क्या नहीं. जैसे ध्रुव महाराज होते, ध्रुव महाराज डोकं फिरलं होतं. म्हटले अच्छा, मेरे घर में रहकर मेरे ही पिता मेरे को घर से निकाल रहे, अभी दिखाता हूं इनको. मग काय झालं, भगवानाची भक्ती केल्यावर ते काय झालं, ते म्हटले की कुछ नहीं चाहिए अभी. एवढं डोकं ठिकाणावरती आलं. म्हटले कुछ नहीं चाहिए भगवान, नहीं चाहिए मुझे कुछ भी. मैं तो म्हटले ऐसा कैसे हो गया, इतना ट्रांसफॉर्म कैसे हो गया तुम? ये तो पावर है आपकी भक्ति की भगवान. कांच के टुकड़े मांगने के लिए आया था, मुझे रत्न हीरा मिल गया तो फिर ये कांच के टुकड़े लेके क्या करूंगा? मेरा दिमाग खराब हो गया था उस समय, अभी दिमाग सही जगह पे आया है. बेसिकली व्हाट, ध्रुव महाराज काय शोधत होते? प्रेम शोधत होते. प्रेम. ना बंगला शोधत होते, ना गाडी शोधत होते, ना प्रेम हवं होतं. आणि जेव्हा ते प्रेम भगवंताकडून भेटलं तेव्हा संतुष्ट झाले. म्हटले बस, अभी और कुछ नहीं चाहिए, राइट? अँड दॅट्स वाय हे शिकणं फार महत्वाचं आहे आपल्याला की नॉट ऑल अवर डिझायर्स विल बी फुलफिल्ड, राइट? सगळ्या आपल्या इच्छा पुऱ्या होणार नाहीत, हे जाणणं फार जरुरी आहे. आणि मग भगवंत म्हणतात, इथे सांगतायत की ऐसे लोगों को क्या करो आप,
धीरे 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 उनको बढ़ने दो, डिस्टर्ब मत करो. वैदिक कल्चर इज अ व्हेरी ऍडव्हान्स सिव्हिलाइज कल्चर. म्हणून तुम्ही कम्पॅरिझन केलं ईस्टर्न कल्चर आणि वेस्टर्न कल्चर. ईस्टर्न कल्चरचा हा फायदा आहे की ऍटलिस्ट लोक काय होतात, शिकतात जबाबदारी. म्हणून तुम्ही ते मातृदेव पितृदेव भाऊ हे सगळं ऐकता. तुम्ही जे गरीब लोकांना सांगितलं जातं की ऍटलिस्ट भौतिक जीवनाची तरी जबाबदारी घ्यायला शिका बाबा. आई वडिलांची जबाबदारी घ्या, घराची जबाबदारी घ्या, हे पण एक जबाबदारी आहे ना. आणि ह्यातनं तुम्हाला शिकवलं जातं की तुम्ही हळूहळू काय होत आहे, निस्वार्थ होत आहे, फक्त स्वतःबद्दल विचार नका करू. आणि मग हे लोक जे अशा प्रकारे जगात वागतायत त्यांना अर्जुन स्लोली त्यांना त्याप्रमाणे वागू दे, त्यांना डिस्टर्ब करू नका. पण ऍट द सेम टाइम तू स्वतःचा उदाहरण जगासमोर ठेव की मी ह्या जगामध्ये आहे आणि या जगामध्ये असून सुद्धा मी काय आहे, आसक्त होत नाहीये. राईट. मी काय करतोय, अनासक्त राहून कार्य करतोय. आणि म्हणून हा आपल्या कल्चरचा फायदा आहे, वैदिक कल्चरचा. प्रभुपाद आहे ना, तुम्ही जर तात्पर्यामध्ये गेलात तर प्रभुपाद तात्पर्यामध्ये लिहितात, सुंदर तात्पर्य आहे. प्रभुपाद लिहितायत, वेदेश सर्वेर अहमेव वेद्य, हा सर्व वैदिक कर्मकांडाचा अंतिम उपदेश आहे. राईट. सर्व कर्मकांडे, सर्व प्रकारचे यज्ञ, भौतिक कार्याविषयी संपूर्ण मार्गदर्शन जे काही वेदांमध्ये आहे त्याचा सर्वात शेवटचा अंतिम उद्देश काय आहे, भगवंतांना जाणून घेणे. मग नंतर प्रभुपाद लिहितात, बद्धजीव इंद्रिय तृप्तीच्या पलीकडे काहीच जाणीत नसल्याने तो त्याच उद्देशाने वेदाध्ययन करतात. राईट. परंतु वैदिक कर्मकांडाद्वारे नियमित इंद्रिय तृप्ती आणि सकाम कर्मामुळे मनुष्य क्रमशः कृष्ण भावनेत उत्पन्न होतो. जसं तुम्हाला आपण ते डिस्कस केलेलंच आहे की जर तुम्हाला समजा काय हवं असेल, दारू प्यायची जरी असेल किंवा मांस जरी खायचं असेल तरी ते देवीला अर्पण करावं लागतं. म्हणजे काय आलं, रेग्युलेशन आलं. म्हणजे हे विचार आला की हमसे बढ़कर कोई और है जिसको हमें ये दिखाना चाहिए, उसके बाद हम ले सकते हैं. अ सेन्स ऑफ समथिंग हायर ते आपल्यामध्ये येईल. आणि नंतर प्रभुपाद लिहितात, म्हणून कृष्ण भावनेतील आत्मसाक्षात्कारी मनुष्याने इतरांना त्यांच्या कर्मापासून विचलित करू नये किंवा त्यांचा बुद्धिभेद करू नये, तर सर्व कर्मांचे फळ श्रीकृष्णांच्या सेवेमध्ये कसे अर्पण करता येते हे त्याने आपल्या आचरणाद्वारे दाखवून घ्यावे. राईट. ही सर्वात मोठी प्रिचिंग आहे ऍक्च्युली बघायला गेलं तर. दिस इज द बेस्ट प्रिचिंग. लोकांना जबरदस्ती कन्वर्ट करण्यापेक्षा ज्यांना कन्वर्ट व्हायचं नाही, तुम्ही उदाहरण ठेवा चांगलं, आणि तुमचं उदाहरण बघून ते लोक हळूहळू कन्वर्ट होतील. कृष्ण भावनेत विद्वान व्यक्तीने अशा प्रकारे आचरण करावे ज्याद्वारे इंद्रिय तृप्ती करता कर्म करणारा अज्ञानी व्यक्ती कर्म कसे करावे आणि आचरण कसे करावे हे जाणेल. जरी अज्ञानी मनुष्याच्या कर्मात व्यत्यय आणवायचा नसला तरी कृष्ण भावनेत अल्प प्रगती केलेला मनुष्य, आणि मग नंतर ऑफकोर्स प्रभुपाद बॅलन्स करतात परपोर्टला. ते म्हणतात की ही सिच्युएशन आहे आणि जरी अज्ञानी मनुष्याच्या कर्मात व्यत्यय आणवायचा नसला तरी कृष्ण भावनेमध्ये अल्प प्रगती केलेला मनुष्य वेदोक्त कर्मकांडावर अवलंबून न राहता प्रत्यक्ष भगवंतांच्या सेवेत संलग्न होऊ शकतो. हे तुम्हाला बघायला लागेल की कोण मॅच्युअर हो गया है, परिपक्व फल हो गया है, कौन परिपक्व नहीं हुआ है. मग आता असं नाही करायचं की अरे डिस्टर्ब नहीं करणे मतलब कोई बोलेगा मैं एक ही माला कर सकता हूँ, 10 वर्ष त्याला एकच माला नका करू. तो जर रेडी असेल 4 माला करायला, ठीक आहे, आ जाओ, स्टार्ट 4 राउंड चॅन्टिंग टुमारो. 16 करायला रेडी आहे, 16 त्याला करू द्या. हे बैलेंस आपल्याकडे पाहिजे. राइट. ऐसा नहीं कि मैं तो उसको डिस्टर्ब नहीं करेंगे, मतलब वो साईं बाबा का पूजक है, करने दो उसे, वो धीरे धीरे, अरे वो अगर बोल रहा है कि मैं कृष्ण की भक्ति करने के लिए तैयार, ले लो उसको. बट एट द सेम टाइम सी हे ना फार क्रिटिकल बॅलन्स आहे. त्याला आपण म्हणजे करायचं पण कसं, थोड्या प्रेमाने, सिच्युएशन बघून. राईट. सो दिस इज हे आपल्या ट्रेडिशनल इंडियन कल्चरचं काय आहे, बेनिफिट आहे आपल्याला, की ह्या कल्चरमध्ये स्लोली आपण लोकांना इलिव्हेट करू शकतो, ग्रॅज्युअली, वन बाय वन. आणि मग भगवंत म्हणतात की अशा प्रकारे तू काय कर, एक्झाम्पल सेट कर. आणि अशा प्रकारे एक्झाम्पल सेट केल्याने लोकांना हे एक्झाम्पल फॉलो करता येईल. मग आता हे एवढं सांगितल्यावरती श्लोक नंबर 26 मध्ये मग भगवंत म्हणतात की याच्यातला मेन फरक काय आहे. श्लोक नंबर 27 आणि 28 या 2 श्लोकांमध्ये सांगतात की एखादा आसक्त व्यक्ती आणि अनासक्त व्यक्ती कशा प्रकारे कार्य करतात. हे 2 श्लोक पुरा करून आपण या सेक्शनला कन्क्लूड करू. 27 वाचा, कल्पना चौधरी माताजी वाचा, श्लोक नंबर 27. प्रकृते क्रियमाणानि गुणकर्माणि सर्वेषां अहंकार गुणात्मा अहमिति मन्ये
मिथ्या अहंकाराच्या रूपाने मोहितलेला आत्मा स्वतःला कर्माचा कर्ता समजतो, पण वास्तविकपणे प्रकृतीच्या 3 गुणांद्वारे कर्म केले जातात. हरे कृष्ण. येस, इथे भगवंत म्हणतात की जो विद्वान व्यक्ती असतो, राईट, सॉरी जो विद्वान नसतो तो कशा प्रकारे कार्य करतो, तो विचार करतो की मीच करताय, राईट. मिथ्या अहंकाराच्या प्रभावाने मोहित झालेला आत्मा स्वतःलाच करता समजतो, पण वास्तविकपणे प्रकृतीच्या 3 गुणांद्वारे कर्म केले जातात त्याला कळत नाही, राईट. आणि याच्या अपोजिट 28 वाचा आरती मध्ये 28, आणि याच्या अपोजिट बघा कोण आहे 28 मध्ये. तत्त्ववित्तु महाबाहो गुणकर्म विभागयो हा गुणागुणेषु वर्तन्त इति मत्वा न सज्जते. हे महाबाहू अर्जुन, ज्याला परमसत्याचे ज्ञान आहे तो इंद्रियांमध्ये किंवा इंद्रिय तृप्तीमध्ये रममान होत नाही, कारण तो भक्तिपूर्ण कर्म आणि सकाम कर्म यांच्यातील भेद उत्तम प्रकारे जाणतो. हरे कृष्ण. येस, मग 27 मध्ये कोण व्यक्ती आहे? अविद्वान आणि आसक्त. आणि 28 मध्ये कोण आहे? विद्वान आणि अनासक्त, राइट. एक व्यक्ती विचार करतो कि मैं ही करता हूं, दूसरा व्यक्ति विचार करतो मैं करता नहीं हूं, मैं क्या कर रहा हूं? सेवा कर रहा हूं, मैं एक इंस्ट्रुमेंट हूं. मग आता ह्याला समजण्याकरता तुम्ही उदाहरण घ्या. तसे फॉर एक्झाम्पल 27 करता उदाहरण आहे ध्रुव महाराजांचं. ध्रुव महाराज हे जेव्हा सुरुवातीला म्हटले त्यांनी सांगितलं की मला राज्य हवंय, मोठं राज्य हवंय, आणि त्यांना नारद मुनी भेटले. नारद मुनी जेव्हा भेटले तेव्हा नारद मुनी काय म्हटले कि अरे ये सब क्या कर रहे हो, ये सब छोड़ छोड़ के आप जाओ और बच्चों की उम्र है, खेलो आप घर पे जाकर. नारद मुनि म्हटले कि नहीं, सॉरी, ध्रुव महाराज म्हटले ऐसा नहीं, मुझे चाहिए मतलब चाहिए. अगर मुझे ऑनेस्ट मीन से अगर कुछ मिलता है प्रामाणिक तरीके से तो मुझे प्रामाणिक तरीका बताओ, मैं ये राज्य चाहता हूं. म्हणजे अर्थ काय याचा की समजा आपल्यामध्ये एखादं सायकोफिजिकल नेचर आहे की ज्या नेचरला आपण आता ह्या वेळेला थांबवू शकत नाही. समजा एखाद्याचा स्वभाव आहे व्यवसाय करण्याचा, तर त्याला सांगितलं की तू टीचर बन, तर कसं म्हणेल? जमेल का? ते नाही जमणार ना. त्याचा स्वभाव आहे व्यवसाय करण्याचा, त्याला व्यवसाय करू द्या ना. फक्त त्याने जो व्यवसाय करतोय त्या व्यवसायातला काही नफा भगवंताच्या सेवेकरता द्या, मग त्याचा व्यवसाय काय होईल? शुद्ध होईल. किंवा एखादा टीचर आहे, त्याची कॅपॅसिटी टीचिंग करण्याची आहे, त्याला उगाच सांगू नका कि अरे तुम मंदिर में आ, तुम अकाउंट संभालो. अरे वो अकाउंट संभालने के लिए नहीं कर सकता क्योंकि उसका कैपेसिटी नहीं हो. उसको टीचिंग करने दो, प्रीचिंग करने दो उसको, राइट. बट ऍट द सेम टाइम जो प्रीचिंग करतोय, टीचिंग करतोय किंवा जो अकाउंट पण सांभाळतोय, त्याचा कसा ऍटिट्यूड असला पाहिजे? श्लोक नंबर 28चा ऍटिट्यूड की जे काही मी करतोय ते कोण करतोय? अनुवाद मध्ये बघा तिथे, किंवा 27चा अनुवाद पण बघा, सेकंड लाईन. पण वास्तविकपणे ते प्रकृतीच्या 3 गुणांद्वारे कर्म केले जातात, राईट. किंवा 28च्या ह्याच्यामध्ये ज्याला परम सत्याचे ज्ञान आहे तो इंद्रियांमध्ये किंवा इंद्रिय तृप्तीमध्ये रममान होत नाही, राईट. कारण तो जाणतो भक्तिपूर्ण कर्म आणि सकाम कर्म याच्यातला भेद. मग त्याला दुसरं उदाहरण घ्या. आता समजा से फॉर एक्झाम्पल एखाद्या व्यक्तीला मुंबई पासून मायापूरला जायचंय. आता मुंबई टू मायापूर जाण्याकरता 2 ऑप्शन असतात, 3 ऑप्शन असतात, 2 ऑप्शन सध्या. एक तर प्लेनने आणि एक तर ट्रेनने, राईट. मग आता ट्रेनने जाणारा किती दिवसामध्ये पोहोचतो? 3 दिवसामध्ये ना. आणि प्लेनने जाणारा कधी पोहोचतो? 2 तासामध्ये, 2-2.5 तासामध्ये पोहोचतो. म्हणजे बाकीचे 2 तास जोडून तिथनं एअरपोर्टला जाईपर्यंत. मग आता बघा, से फॉर एक्झाम्पल जो व्यक्ती ट्रेनने गेला, तो काय म्हणतो? अरे यार ये ट्रेन इतना खटारा है, 3 दिन लगा दिया मुझे मायापुर पहुंचने के लिए, यात्रा तो इधर ही खत्म हो गया, अभी रिटर्न जाने के लिए और 3 दिन, 1 हफ्ता तो खाली ट्रेन में ही जाता है हमारा. दुखी हो गया वो. आणि जो प्लेन मध्ये आहे तो प्लेन वाला काय म्हणतो? देखा मैं प्लेन से पहुंच गया, 4 घंटे के अंदर मायापुर में एंट्री, या मजा है, मेरे जैसा कोई महान नहीं है. मग आता तुम्ही विचार करा, जो 4 तासामध्ये मायापूरला पोहोचला त्याने क्रेडिट कोणाला द्यायला पाहिजे? क्रेडिट कोणाचं आहे? एक्झाम्पलला समजून घ्यायचा प्रयत्न करा. क्रेडिट कोणाचं आहे? 4 तासामध्ये जो पोहोचला त्याचं क्रेडिट स्वतः घेतलं पाहिजे की क्रेडिट कोणाला दिलं पाहिजे? भगवंतांना. हा. आणि त्यांनी जो प्लेन बनवला त्या प्लेनला
करेक्ट. भगवंताने प्लेन बनवून दिलेलं आहे बुद्धीद्वारे. मग क्रेडिट कोणाचं आहे? प्लेनचं आहे हो, तुमचं नाहीये क्रेडिट. तुम्ही उगाच उडा नका मारू. मैं 4 दिन में पहुंच गया, चल के दिखाओ 4 दिन में पहुंचोगे, सॉरी 4 घंटे में पहुंच गया, चल के दिखाओ कितने दिन में पहुंचोगे. क्रेडिट तुम्हारा नहीं है, क्रेडिट प्लेन का है. जिसने प्लेन बनाया, जिसने शक्ति दिया, बुद्धि दिया, उसका क्रेडिट है वो, तुम्हारा नहीं है क्रेडिट. तुम्हाला उदाहरण कळतंय का? आसक्त, विद्वान आणि अनासक्त हा एक कॅटेगरीचा व्यक्ती आहे, आणि अनासक्त आणि विद्वान दुसऱ्या कॅटेगरीचा व्यक्ती आहे. जो अनासक्त आहे तो काय विचार करतो? मेरा क्रेडिट नहीं है यार. तत्ववित्त तू महाबाहो. तत्ववित्त यानी कि काय है? तो तत्वता जानतो. भगवान कौन है, मैं कौन हूं, ये प्रकृति क्या है, किसका क्रेडिट कौन ले रहा है. मैं कल सी दिस इज द व्हेरी इंपॉर्टंट फंडामेंटल डिफरन्स. सी हा जो सेक्शन आहे फार, हा इव्हेंच्युअली हाच सेक्शन 5व्या अध्यायामध्ये आणखीन इलॅबोरेट होईल. आपली चेतना असते ना, ती फार महत्वाची आहे. सगळ्या कार्यांचं रिझल्ट आपल्याला आपल्या चेतनेवरती भेटत असतं. आपण चॅन्टिंग करतो, आपल्याला वाटतं अरे मैंने 16 नोट पूरा कर दिया, अरे बोल. आपने पूरा नहीं किया हो, वैष्णव के संग में आपने पूरा किया, वैष्णव की कृपा से पूरा किया आपने. अरे मैं भक्ति में सक्सेसफुल हो गया, 4 नियम पालन कर रहा हूँ, 16 माला कर रहा हूँ, इनिशिएशन हो गया मेरा, अरे बोल. मेरे जैसा कोई महान भक्त नहीं, तुम्हारा कोई औकात नहीं है. भक्तों के संग में से बाहर निकल जाओ, पता चलेगा आपको आपकी औकात क्या है. मग क्रेडिट कोणाचं आहे इथे? क्रेडिट माझा आहे का? सी भक्तीमध्ये भगवद्गीता ही आपल्याला फार इनर आपल्या याच्यामध्ये घेऊन चाललेली आहे. नो तुम्ही सगळे सोबत आहात माझ्या? का दमून गेले, थकून गेले? ये तत्ववित्त महाभाव, ये गुण कर्म सब क्या आने लगा अभी ये सब? काय नाहीये टेक्निकल. सिंपल भाषेमध्ये आहे की आपण आपल्या कार्यांचा अहंकार करून घेऊ नये. कारण त्या कार्यांचा करता कोण आहे? मी नाहीये. माझी इच्छा आहे मला 16 माळा करायची, 32 माळा करायची, 40 माळा करायची, चांगली सेवा करायची, शास्त्र वाचायची, ती माझी इच्छा आहे. त्या इच्छेला सपोर्ट करण्याकरता एवढे सगळे वैष्णव, इस्कॉन संस्था, प्रभुपाद, गुरु महाराज, हे सगळे लोक सपोर्ट करतायत, तेव्हा तर मला करायला भेटतं ते. नाही तर कसं जमेल मला करायला एकट्याला? ट्राय करायचं आहे ना. 1 आठवडा प्रसाद नका घेऊ, बाहेरचं अन्न खा. 1 आठवडा भगवद्गीता वाचू नका. 1 आठवडा वैष्णव संघामध्ये राहू नका. बाहेरच्या लोकांच्या संघामध्ये राहा, जे पिक्चर बघतात, दुनियादारी करतात, त्यांच्या संगतीमध्ये राहा. तुम्हाला समजेल काय हालत खराब होते. 16 राउंड करायला पण काय हालत खराब होती तेव्हा तुम्हाला कळेल कितना टफ जाएगा. तो उस समय पता चलेगा मैं करता नहीं था यार, करता तो कोई और था, और मैं फालतू में क्रेडिट ले रहा था कि मैं कर रहा हूं, मैं कर रहा हूं, मैं कर रहा हूं. मैं क्रेडिट नहीं ले सकता. आणि ह्या चेतनेमध्ये जो जप करतो त्याचा जप सक्सेसफुल होतो. त्याच्या जपावरती भगवंत प्रसन्न होतात. राइट. उद्यापासून असा नका विचार करू की अरे सब दूसरे के ऊपर निर्भर है तो उनको ही करने दो. मतलब कुछ मेरे ऊपर निर्भर ही नहीं है, मैं करके कुछ, यू नो, इट्स नॉट लाइक दैट. तुम्हाला सगळ्यांना कळलं काय सेक्शन चालू आहे आपला? श्लोक नंबर 25 ला आपण स्टार्ट केली होती. 25, 26, 27, 28 या 4 श्लोकांमध्ये सुरुवात 25 पासून झालेली आहे. भगवंत म्हणतात की विद्वान आहे आणि अविद्वान आहे व्यक्ती. दुसरा अविद्वान आहे, सॉरी विद्वान आणि ज्ञानी, दुसरा अविद्वान आणि अज्ञानी. म्हणजे बेसिकली एक व्यक्ती जो स्वतःच्या कार्यांचा श्रेय घेतो, दुसरा व्यक्ती स्वतःच्या कार्यांचा श्रेय घेत नाही. राईट. अशा प्रकारे तू अर्जुन वागायचं की या जगामध्ये अनासक्त राहून वाग आणि लोकांसमोर एक उदाहरण प्रस्तुत कर. आणि जी लोक आहेत जगामध्ये त्यांना जबरदस्ती करू नको, त्यांना प्रेमाने हळूहळू हळूहळू त्यांना इव्हेंच्युअली वर येऊ दे. तू फक्त आपलं उदाहरण ठेवत जा. श्लोक नंबर 26 आणि 27, 28 मध्ये बघा म्हणतात तू एंटँगल होणार नाहीस अर्जुन. अशा प्रकारे उदाहरण प्रस्तुत करता करता तू काय होणार नाहीस, या जगामध्ये फसणार नाहीस, जर तू आपली चेतना कशी ठेवलीस श्लोक नंबर 27 आणि 28 प्रमाणे. या जगात सगळी होणारी कार्य आहेत ती प्रकृतीच्या 3 गुणांद्वारे केले जातात, इन्स्ट्रुमेंटद्वारे केले जातात. म्हणून बघा श्लोक नंबर 27 चं तात्पर्य बघा आता मध्ये प्रभुपाद लिहितात मध्यभागी. त्याला माहित नसते की शरीराची यंत्रणा ही भगवंतांच्या अध्यक्षतेखाली कार्य करीत असणाऱ्या भौतिक प्रकृतीमुळे निर्माण झालेली असते. तसेच शेवटी तो श्रीकृष्णाच्या नियंत्रणाखाली कार्य करत असतो, याचे देखील त्याला ज्ञान नसते.
मिथ्या अहंकाराने युक्त झालेला असलेला मनुष्य प्रत्येक गोष्ट स्वतंत्रपणे करण्याचे सारे श्रेय स्वतःकडे घेत असतो आणि हेच त्याच्या ज्ञानाचे अज्ञानाचे लक्षण आहे. त्याला माहित नसते की स्थूल आणि सूक्ष्म शरीर म्हणजे भगवंतांच्या आज्ञेनुसार कार्य करणाऱ्या प्रकृतीची निर्मिती आहे. यास्तव त्याने आपले शारीरिक आणि मानसिक कार्य कृष्ण भावनेमध्ये श्रीकृष्णाच्या सेवेसाठी संलग्न करणे आवश्यक आहे. अज्ञानी मनुष्य विसरतो की पुरुषोत्तम भगवान ऋषिकेश किंवा इंद्रियाचे स्वामी म्हणून जाणले जातात. आपल्या इंद्रिय तृप्ती करता अशा मनुष्याने दीर्घकाळ इंद्रियांचा दुरुपयोग केलेला असल्यामुळे तो अज्ञानी मनुष्य वास्तविकपणे मिथ्या अहंकाराने मोहित झालेला असतो आणि याच मिथ्या अहंकारामुळे त्याला भगवान श्रीकृष्ण असणाऱ्या आपल्या शाश्वत संबंधांचे विस्मरण होते. राईट. आणि त्याच्या ऑपोजिट काय 28 मध्ये आहे. 28 मध्ये तुम्ही गेलात तुम्हाला लास्टच्या 4 लाईन मध्ये दिसेल. 28 तात्पर्याच्या शेवटच्या 4 लाईन मध्ये प्रभुपाद लिहितात, तो जाणतो की आपले भौतिक बद्ध जीवने भगवंतांच्या परम नियंत्रणाखाली आहे म्हणून तो कोणत्याही प्रकारच्या भौतिक प्रतिक्रियांमुळे विचलित होत नाही. सर्व प्रकारच्या भौतिक प्रतिक्रिया या आपल्याला भगवत कृपेमुळेच प्राप्त झालेल्या आहेत असे तो मानतो. राईट. आणि अशा प्रकारे तो जगामध्ये कार्य करतो की सगळं काही तो श्रेय भगवंतांना देतो. चांगलं झालं तरी भगवंतांना श्रेय देतो, वाईट जरी झालं तरी भगवंतांना काय करतो, श्रेय देतो. आणि अशा प्रकारे मग आता एक 2 मिनिटांमध्ये आपण याला कन्क्लूड करूया. श्लोक नंबर 29 वाचा. उज्ज्वला पाटील माताजी वाचा. श्लोक नंबर 29. हरे कृष्ण. दंड प्रणाम प्रभूजी. प्रकृते गुण सम्मूढा सज्जन्ते गुण कर्मसु तान कृत्यन्वितो मंदाकृत सन्मिन्न विचालयेत. भौतिक प्रकृतीच्या गुणांनी मोहित झाल्यामुळे अज्ञानी लोक भौतिक कर्मात पूर्णपणे मग्न होतात आणि आसक्त होतात. पण असे कर्म करणाऱ्यांकडे ज्ञानाचा अभाव असल्यामुळे त्यांचे कर्म जरी कनिष्ठ असले तरी ज्ञानीजनांनी त्यांना विचलित करू नये. येस. हरे कृष्ण. येस. हरे कृष्ण. मग भगवान सांगतायत की हे जे असे लोक आहेत, जेव्हा तू ह्या जगामध्ये वावरशील आणि तुला दिसेल एखाद्या कोणी व्यक्ती अज्ञानी आहे, त्याला काय कर तू डिस्टर्ब. जसं मागच्या श्लोकाची फोड आहे ती पुढे पुढे घेऊन जातात भगवंत. 25 पासून सुरुवात झालेली आहे याची. ते म्हणतात की अशा लोकांना तू काय कर, त्यांना डिस्टर्ब करू नकोस. त्यांना काय कर, तू त्यांच्या कार्यामध्ये एंगेज राहून दे आणि इव्हेंच्युअली त्यांना वरती उचल. सी शास्त्रामध्ये तुम्हाला हे दिसेल एक गोष्ट. त्याला इंग्लिशमध्ये असं म्हटलं जातं, डोंट ब्रेक पीपल्स मिसकॉन्सेप्शन. तुला कळलं का? लोकांना तोडू नका, लोकांचे अज्ञान त्याला तोडा. याचं उदाहरण घेऊया आपण. एकदा एखाद्या हॉस्टेलमध्ये राधेश्याम प्रभू सांगतात की एक मुलगा होता, तो प्रोग्रामला यायचा आणि मग हा बिचारा साईबाबाचा भक्त होता आणि आपले काही भक्त होते नवीन उत्साही. त्यांना कळलं की हा साईबाबाचा भक्त आहे. अरे बापरे. त्याला यांनी एवढं प्रीचिंग केलं, एवढं त्याला वॉशिंग पावडरने धुवून काढलं की तो नंतर कधीच आला नाही इस्कॉन मध्ये. आणि नंतर बऱ्याच वर्षानंतर कळला की तो रामकृष्ण मिशन मध्ये मोठा संन्यासी बनला, फार मोठा संन्यासी बनला तिथे जाऊन तो. म्हणजे म्हणण्याचा अर्थ असा आहे की बऱ्याचदा आपण इमॅच्युरिटीमुळे काय करतो, असं आपल्याला असं वाटतं की मी ह्याला आता भक्त आज एका दिवसामध्ये त्याला पीएचडी बनवणार. हे आपल्याला करायचं नाहीये. आपण लोकांना तोडायचं नाहीये, आपण लोकांच्या मिसकॉन्सेप्शनला तोडायचं आहे. हळूहळू, ग्रॅज्युअली, केअरफुली. डोंट ब्रेक पीपल्स मिसकॉन्सेप्शन. राईट. कंपॅशन आपल्या हृदयामध्ये असली पाहिजे, पण कंपॅशन कशी आपण एक्सप्रेस केली पाहिजे, स्लोली, प्रेमाने, हळूहळू, सिच्युएशन, देश, काळ, परिस्थिती बघून. अदरवाईज तुम्ही त्याला एवढं हे कराल की तो बिचारा आयुष्यामध्ये कधी वरती येणार नाही. कधी कधी तुम्हाला दिसेल कधी मंदिरामध्ये काही लोक नवीन येतात, काही गडबड करतात, त्यांच्यावरती उगाच आरडाओरडा करू नये. नवीन लोक आहेत, त्यांना माहित नाहीये. कधी कधी लोक येतात भगवंताच्या समोर सेल्फी काढतात, लगेच काही लोक असतात रुक जाओ. आता पब्लिक मध्ये तो बिचारा, तो आलाय नवीन, त्याला माहित नाहीये, तो सेल्फी काढतोय, त्याला असं तुम्ही जर वरडलात, तो काय म्हणेल, मंदिर में प्रेम नहीं है, ये लोग फालतू में भगवान के भक्ति का नाटक कर रहे हैं. जरी सत्य असेल पण ते सत्य कसं बोलावं याच्यावरती निर्भर करतं. म्हणजे त्या सत्य बोलण्याच्या प्रक्रियेवर निर्भर करतं की तो भक्त
ते सत्य स्वीकार करेल की नाही करणार. सत्य जर आपण अशा प्रकारे सांगितलं की असत्य आहे है ना, आपण सत्य अशा प्रकारे सांगतोय की जेणेकरून त्याला असं वाटेल की असत्य ही है, मैं तो सुनूंगा नहीं कभी. अगर सत्य है तो इतना ऐसा हार्शली बोलना होता है क्या? प्रेम से बोलो ना. काही लोक असतात अशी, आम्ही बघतोय मंदिरामध्ये कधी 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 एकदम जुने जुने सिनियर लोक पण, अरे रुको रुको, उसको पकड़ो उसको पकड़ो, उसको रोको. अरे भाई शांति, थोड़ा शांति, प्रेम से. तो बेचारा नया आया है, नया लड़का लड़की, उनको मालूम नहीं है, वो भगवान के सामने सेल्फी खींच रहे हैं. शांति से थोड़ा उसको साइड में लो, उसको समझाओ प्रेम से, प्रसाद दो, गीता दो उसको, मग तो भक्त बनेल ना, है ना. हा त्याचा आशय इथे की आपण या लोकांना काय केलं पाहिजे, कंपॅशन दाखवा तुम्ही, पण प्रेमाने दाखवा. राईट. भगवंत इथे लिहितात, सॉरी प्रभुपाद इथे लिहितात, या तात्पर्याला आपण 2 मिनिटात पुरं करूया. प्रभुपाद लिहितात, अज्ञानी व्यक्ती स्थूल भौतिक भावनेशी आपले मिथ्या तादात्म्य करतात आणि ते भौतिक उपाधींनी पूर्णपणे ग्रासलेले असतात. राईट. अशा व्यक्तींना प्रभुपादांनी खाली लिहितात की मंद आणि मूळ व्यक्ती आहेत. राईट. नंतर प्रभुपाद लिहितात, अज्ञानी जण शरीरालाच आत्मा समजतात व इतरांशी नातलग म्हणून शारीरिक संबंध ठेवतात. अज्ञानी जण ओके, ज्या भूमीत त्यांना शरीर प्राप्त होते त्या भूमीलाच ते पूजनीय मानतात, ते धार्मिक कर्म करण्याच्या विधीनच सर्व काही मानतात. अशा भौतिक उपाधींनी ग्रासलेल्या मनुष्याची सामाजिक राष्ट्रीयता आणि परोपकारवाद इत्यादी कार्य असतात. अशा उपाधींच्या प्रभावाने ग्रस्त झालेला व्यक्ती नेहमी भौतिक क्षेत्रात गुंतलेले असतात. राईट. त्यांना आध्यात्मिक जीवनामध्ये काही इंटरेस्ट नसतो. प्रभुपाद वडील तरीही जे आध्यात्मिक जीवनात प्रगत झालेले आहेत त्यांनी भौतिकतेने ग्रासलेल्या अशा व्यक्तींना विचलित करण्याचा प्रयत्न करू नये. त्यापेक्षा एखाद्याने स्वतःचे आध्यात्मिक कर्म शांतपणे करणे हेच उत्तम आहे. असे मोहित व्यक्ती अहिंसा आणि तत्सम सांसारिक परोपकारी कर्म इत्यादी सारख्या जीवनाच्या प्राथमिक भौतिक तत्वांमध्ये निमग्न होऊ शकतात. राईट. त्यांना इव्हेंच्युअली तुम्ही स्वतःचं एक्झाम्पल दाखवत राहा, ते लोक इन्स्पायर होतील. पण प्रभुपाद एवढे एक्स्ट्रेसी मध्ये आहेत की पुढे एक पॅराग्राफ ऍड करतात. काय ऍड करतात? लास्ट पॅराग्राफ बघा. अज्ञानी मनुष्यानं कृष्ण भावना भावित कर्माचे महत्व असू शकत नाही, म्हणून भगवान श्रीकृष्ण आपल्याला सल्ला देतात की आपण त्यांना विचलित करण्यामध्ये आपल्या मौल्यवान वेळ व्यर्थ घडवू नये. पण भगवत भक्त हे भगवंतांपेक्षा अधिक दयाळू आहेत, कारण त्यांना भगवंतांच्या यथार्थ हेतू समजतो. वास्तव ते या प्रकारचा धोका पत्करतात. इतकेच काय तर ते अज्ञानी मनुष्याकडे जाऊन त्याला कृष्ण भावनाभावित कर्मामध्ये संलग्न करण्याचा प्रयत्न करतात, कारण कृष्ण भावनाभावित होऊन कर्म करणे हे मनुष्यासाठी आवश्यक आहे. पण अगेन डिस्क्लेमर, लोकांना आपण कंपॅशन दाखवलं पाहिजे, प्रेम दिलं पाहिजे, पण ते प्रेमाने दिलं पाहिजे. अदरवाईज तुम्ही ते हे ऐकलं असेल कोटेशन, एक डिवोटी एका दुसऱ्या डिवोटीला म्हणतो कि अगर डिवोटी म्हणजे एक नवीन माणसाला, जो भी व्यक्ति चैतन्य महाप्रभु को भगवान नहीं समझता है वो 10,000 साल तक कुंभीपाक नरक में जाएगा. ये गरुड़ पुराण में लिखा हुआ है. तुम्ही जर एखाद्या नवीन व्यक्तीला ज्याला माहित नाहीये चैतन्य महाप्रभु कोण आहे, तो विचार करतो की चैतन्य महाप्रभु एक सेंट है, तुम्ही त्याला जर अशा प्रकारे सांगितलं, तो विचार काय होईल, इतना बड़ा सजा चैतन्य महाप्रभु को भगवान नहीं मानेगा तो इतना बड़ा सजा होगा. और नया आदमी है, उसको समझेगा, उसको आने दो, पहले चैंटिंग स्टार्ट करने दो. धीरे 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 ही विल ग्रास्प इट अँड ही विल एलिव्हेट हिमसेल्फ. पण आपण पहिले जर त्याला एक्स्ट्रा मध्ये येऊन, किंवा कधी कधी लोक काय करतात, जे देवी देवतांचे पूजक असतात ना, अरे तू देवी का पुजारी है, दुर्गा का, चंडी का, शिव का भक्त है, ये पाप है, भगवान के भक्ति के सामने बाकी सब निरर्थक है ना. देवताओं की पूजा करना पाप है, देवताओं की पूजा नहीं करनी चाहिए, भगवान की पूजा करनी चाहिए. असं तुम्ही जर प्रचार केला तर काय होईल मग? आपल्या महाराष्ट्रामध्ये भरपूर लोक काय आहेत, गणेश भक्त आहेत, देवीचे भक्त आहेत, शंकराचे भक्त आहेत. कसं तुम्ही त्यांना भक्ती देणार मग? आपल्या प्रिचिंग मध्ये केवळ आपल्याला असं वाटलं की मी प्रखर हूं, मैं तेज हूं. प्रखरता आणि तेज, त्याच्यासोबत कंपॅशन पाहिजे, प्रेम पाहिजे. मी कालच प्रभुपादांचा लेक्चर ऐकत होतो. एक व्यक्ती प्रभुपादांना विचारतात की प्रभुपाद म्हणजे डिसायबल त्यांचे, कि वो एक शिवजी का भक्त है, वो ओम नमः शिवाय बोलता है, महामंत्र नहीं बोलता है. प्रभुपाद म्हणतात दॅट्स ओके. तो पुन्हा म्हणतो प्रभुपाद वो महामंत्र नहीं बोलता है. प्रभुपाद म्हणतात ठीक है, उसको बोल उसको ओम नमः शिवाय बोलने दो, उसको कोई प्रॉब्लम नहीं है, लेकिन इतना उसको बताओ कि शिवजी क्या है, भगवान के परम भक्त है. अगर वो उस भाव में ओम नमः शिवाय बोलता है, धीरे धीरे वो महामंत्र बोलेगा, तो भक्त नहीं, लेकिन वो महामंत्र नहीं बोलता, 16 बारा नहीं करता है. ते चालू आहे कन्व्हर्सेशन मध्ये. सी प्रभुपाद किती कंपॅशनेट आहेत, पण आपण उगाच आचार्याच्या नावाखाली फॅनेटिक होऊन जातो. 16 माला करना है, 16. अरे 16 माला करना है, वो अभी उस स्टेज पे नहीं है, तो एक ही माला करेगा, वो करने दो ना उसको एक माला.
इव्हन मी सुद्धा बऱ्याच माझ्यासोबत पण बघितलेलं आहे की आपल्या एक्स्ट्रीज मध्ये आपण विचार करतो आज 2 दिन के अंदर वो भक्त बनेगा और प्योर डिवोटी बनेगा, बैक टू वर्ल्ड चला जाएगा, भले मैं नहीं जाऊं मैं उसको भेज कर रहूंगा. जसं कोण होतं ते विश्वामित्र मुनी, त्याने काय केलं होतं, त्रिशंकू होता ना, त्याला जायचं होतं वरती स्वर्गामध्ये, पण वरना आदेश आला कि तुम नहीं आ सकते, तुम्हारा कर्म नहीं है, ऊपर आने के लिए वीजा लगता है, पासपोर्ट लगता है, तुम्हारे पास नहीं है. विश्वामित्र उन्होंने ऐसा कैसे, मैं तुमको भेज कर रहूंगा, चलो ऊपर. आणि वरना ते म्हणत होते चलो नीचे, वीजा तुम्हारा काम नहीं है, वीजा है ना पास नहीं हुआ है. तो बिचारा मध्येच अटकून राहिला होता. उलटा यात त्या तोंडातून राळ पडून पडून एक नदी निघाली. त्याने है ना, तुम्हाला ती स्टोरी दिसेल. जबरदस्ती करून चालत नाही. जे इव्हेंच्युअली सिस्टम मध्ये हळूहळू होणार आहे ते होईल. ऑफकोर्स विश्वामित्र नंतर एक स्वतःचा एक नवीन त्यांनी बनवला स्वर्ग आणि त्याच्यामध्ये त्याला पाठवले, जाओ भाई तुम्हारे संतुष्टी के लिए नया स्वर्ग है उधर रहो. दॅट्स अनदर स्टोरी. बट जेव्हा आपण प्रीचिंग करतो तेव्हा आपल्याला कसं केलं पाहिजे, प्रेमाने केलं पाहिजे, केअरफुली केलं पाहिजे. कंपॅशन केअरफुली दाखवा, मग ते सक्सेसफुल होईल. अदरवाईज कंपॅशन हे व्हायलन्स मध्ये टर्न होऊ शकतं. राईट, अशा प्रकारे मग आपण 30व्या स्टोरी नंतर घेऊ पुढच्या क्लासला. आता हा जो लास्ट सेक्शन होईल बेसिकली 30, 31, 32, 33, 34, 35 पर्यंत ते कंटिन्यू आहे सिरीज, की जो एखादा व्यक्ती आसक्त आहे तो कसा वागतो आणि अनासक्त व्यक्ती कसा वागतो. पण स्पेशली जेव्हा 35 पासून जेव्हा तुम्ही जाल शेवटला तेव्हा त्याचं कन्क्लुजन येईल की जो अर्जुनचा प्रश्न आहे की मी या जगात आसक्त तर होणार नाही आणि आसक्त झालं तर मला कसं वागलं पाहिजे, त्याचा आणखीन आन्सर पुढे यायला चालू होईल. राईट, आपण बघूया नेक्स्ट क्लासला. ठीक आहे. हरे कृष्ण. श्रीला प्रभुपाद की जय. श्रीमद भगवत गीता की जय. कोणाला काही प्रश्न असेल तर विचारा 1-2 मिनिटांमध्ये पटकन. नो क्वेश्चन. भूक लागलेली. हरी बोल. बोला सेवा लिहिला माताजी. हरे कृष्णा. शुक्रवार ते शुक्रवार आज जरा अंतर खूप वाटतं प्रभूजी, जरा गॅप वाटतं जास्त. मध्ये सांगितलं मी श्रद्धा माताजी ना, एक आपण दिवस काढतोय मध्ये, तुम्हाला सूचना येईलच मध्ये सांगितलंय. मधला एक दिवस आपल्याला पकडायचा आहे. मंगळवारी काय झालंय, मंगळवारी मला एक नवीन प्रीचिंगची सेवा आलेली, त्यामुळे मंगळवारी मी जॉईन होऊ शकत नाही. पण मी जरा सांगितलंय बुधवार किंवा गुरुवारी काहीतरी ते सॉर्ट आउट करतायत. तुम्हाला सूचना येईल तेव्हा तुम्ही पोलिंग करा आणि डिसाईड करा तुम्हाला कुठला दिवस फिक्स बसेल. मग आपण 2 क्लास घेऊ. ठीक आहे. प्रभूजी दुपारी पण चालेल. दुपारी पण चालेल. हरे कृष्ण प्रभूजी. हा येस माताजी बोला. दंडवत प्रणाम प्रभूजी. प्रभूजी आता जप वगैरे करताना काय होतंय, सकाळी थंडी खूप, टेम्परेचर खूप खाली आहे प्रभूजी, 3-4 टेम्परेचर असतं वृंदावनला आता, त्यामुळे मंदिरमध्ये पण जाता येत नाही प्रभूजी. आणि सकाळी जप करताना म्हणजे ऑनलाईन येऊ पण शकत नाही कारण प्रभूजी नेटवर्क पण येत नाहीये. थंडीने नेटवर्क काय बंद होतं. पूर्ण आहे प्रभूजी, पूर्ण म्हणजे कोहरा आहे जास्त वृंदावनला. ओके. हा प्रभूजी. आता आमचं कसं होणार, आम्ही वृंदावनला येणार आहोत 25 तारखेला. भयानक प्रभूजी, खूप थंडी आहे वृंदावनला. बापरे. ठीक आहे चालेल. गोधडी घेऊन येणार आम्ही, गोधडी घेऊन. नाही प्रभूजी, इथं सगळी सोय आहे, तुम्ही या फक्त. रेकॉर्डिंग पण लास्ट 2 लेक्चरचे पाठवा. डिस्क्लेमर दिलाय माताजीने, रेकॉर्डिंग नाही पाठवलेत मी, पाठवतो. ठीक आहे, काय हरकत नाही माताजी. आता काय सिच्युएशन तशी आहे तर तुम्ही करा जप घरी व्यवस्थित, आणि जेव्हा संधी भेटेल तेव्हा भेटेल. ठीक आहे. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. बोला बोला. कल्पना चौधरी माताजी बोला. प्रभूजी आमचे मार्क्स नाही आलेले आहेत. अजूनचे मार्क्स नाही आले? नाही, माझ्याकडे मी सगळे बघतोय आता कुठे कुठे पेपर पडलेत. माझे पण नाही आले प्रभूजी. अच्छा, एक गोणी होते, ते गोणी मधनं काढले मी, आणि काही पडले होते माझ्या ड्रॉवर मध्ये. आता परत बघतो मी कुठे कुठे आहेत ते. टेन्शन नका घेऊ, शोधतो मी, भेटतील मला. नाही भेटले तरी तुम्हाला मार्क्स भेटतील, काळजी नका करू. ठीक आहे. हरे कृष्ण. हरे कृष्ण. दंडवत प्रणाम प्रभूजी. हरे कृष्ण. हरे कृष्ण. दंडवत प्रणाम प्रभूजी. प्रणाम.